आत्ताच्या काळात फोन आले आहेत, एनर्जी ड्रिंक्स आलेले आहेत. या काळात व्यसन आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो? तर वि अधिक आसन म्हणजे आरोग्याच्या विपरीत आसन. त्यामुळे कुठलीही अशी गोष्ट की जी अनारोग्याला निमंत्रण देते ती म्हणजे व्यसन. ज्यावेळेस ॲडिक्शन बद्दल या पद्धतीचा अभ्यास करायचा होता त्यावेळेस तुमचे स्वतःचे काय फाइंडिंग्स होते या प्रायमरी रिपोर्टमधून? पुणे हे तसं आता रिप्रेझेंटेटिव्ह शहर आहे. तर त्याच्यात आम्हाला असं दिसलं की 13 ते 16 या वयोगटातल्या जवळजवळ खूप इंस्टाग्रामवरती वेगवेगळे स्टडी रिपोर्ट्स असं काहीतरी कोणी सांगतं की कसं आत्ताचं जेनझी कमी दारू पितंय, कमी सिगरेटी ओढतंय. हा जर तुमचा इक्वेशन मी जनरल पॉप्युलेशनला लावायचा ठरवला तर आय वुड डिसअग्री की कमी झालेलं आहे कन्झम्पशन. रॅदर ॲक्सेस आणि ऑल्टरनेटिव्स खूप जास्त वाढलेले आहेत. आणि आत्ताही आपण ॲडिक्शनबद्दल बोलताना 4 विषयांबद्दल बोलतोय. अनेक कितीतरी प्रकारचे ॲडिक्शन आहेत जे आमच्या स्टडीत आलेले आहेत. खडू आहे, पेट्रोल आहे. खडू आयोडेक्स. अरे ॲमेझॉनवर 5 रुपयाची पुडी मिळते खडूची. बापरे, हे केवढं स्केरी आहे. आत्ताच्या काळात व्यसन डिफाईन कसं करायचं? म्हणजे माझ्याकडे 10,000 मित्र आहेत पण कुठे आहेत? फेसबुकवर. मला जेव्हा शनिवारी रविवारी फोन करायचा आहे तेव्हा जोपर्यंत माझ्याकडे तो ट्रिगर नाही की कशासाठी भेटायचं तोपर्यंत ते होत नाही. त्याच्यामुळे ती गॅप भरण्यासाठीचं जे एक अट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे ते व्यसन. हे तर माहिती आपल्याला साधारणतः की व्यसन वाईट आहे. जे कोणी सिगरेटची पाकिटं विकत घेतात त्याच्यावरती एवढं मोठं ते कॅन्सर झालेल्या माणसाचं तोंड लावलेलं असतं. मग काय कारण आहेत की व्यसनाकडे जा तोच काम? बेकायदेशीर गोष्ट केली तर आपल्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते हे आपल्याला माहिती नसतं का? बुद्धीला जी माहिती असलेली गोष्ट आहे ती मनाने स्वीकारणं आणि ती स्वीकारल्यानंतर त्याच्यावरती प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं ह्याच्यामध्ये अंतर पडू शकतं. याचं मुख्य कारण असं आहे की समस्येची सुरुवात बऱ्याचदा आम्हाला असं दिसतं की किशोरावस्थेत होते. जाणीवपूर्वक ते वयच असं वेगळं असतं की सावरण्यापेक्षा आपटण्यातच मजा वाटावी. तर मग आपटून बघूया ना. तर एखाद्या ॲडल्ट व्यक्तीने एक्सपेरिमेंटेशन केल्यानंतर तिला मागे फिरण्याची क्षमता असू शकते. पण ह्या वयोगटातल्या मुलांच्या बाबतीत मात्र आपण म्हणूया की टकमक टोक आहे. पालकांनी काय करायला हवं की ज्यामुळे त्यांची मुलं त्या कुठल्याही व्यसनाच्या मार्गांना जाणार नाहीत? मला असं वाटतं की हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक स्वतः समजून घेणं, दुसरं हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसपूसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आपण कायमच खुसपूसमध्ये असे सगळे विषय चर्चेला आणतो ज्याबद्दल आपण फार कमी बोलतो किंवा ज्याच्याबद्दल बोलायला कचरतो. आजचा विषयसुद्धा असाच आहे ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे व्यसन. ज्यावेळेस आपण व्यसन ऐकतो त्यावेळेस सिगरेट, दारू, तंबाखू जसं ह्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण खरं तर आत्ताचं व्यसन बदललं आहे का? इतर वेगळ्या गोष्टींनी या सगळ्या व्यसनाची जागा घेतली आहे का? वेगवेगळ्या पद्धतीनं एनर्जी ड्रिंक्स असेल, गेमिंग असेल, सोशल मीडिया असेल, अशा वेगवेगळ्या रूपात हे व्यसन आपल्याला दिसतंय का? या सगळ्याबद्दल खरं तर आज आपण या एपिसोडमध्ये चर्चा करतोय. व्यसनाच्या बाबतीतली आणखीन एक गोष्ट जाणवते ती म्हणजे या सगळ्याच्या तोंडाशी असलेले आपली तरुण पिढी, आपली किशोरवयीन मुलं. या सगळ्या संदर्भात आपल्या पुण्यामध्ये नुकताच एक स्टडी करण्यात आला आहे ज्यामध्ये ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञानप्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी वल्नरेबिलिटी टू ॲडिक्शन हा विषय घेऊन त्याच्यावरचा अभ्यास केला. तर यातले काय ऑब्झर्वेशन्स आहेत या सगळ्याबद्दल पण आज आपण चर्चा करणार आहोत. ते समजून घेणार आहोत की नेमकं या रिपोर्टमध्ये काय आहे, काय सांगतंय आकडे आणि डेटा या सगळ्या वल्नरेबिलिटीजबद्दल, ॲडिक्शनबद्दलच्या. आणि याच विषयावर गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत 2 खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनघा लवळेकर, ज्या संचालक आहेत ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिका पुणे इथल्या. त्या गेल्या 35 वर्षापासून मानसशास्त्र आणि संशोधन आणि अध्यापनात काम करतात. तर स्वागत आहे मॅम तुमचं. आणि त्यांच्यासोबतच आपल्यासोबत आहेत दर्शन मुंदडा, जे गेल्या 20 वर्षांपासून सोशल डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करतात आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टचे प्रमुख म्हणून सध्या काम करतात. या दोघांनी सुद्धा या रिपोर्टवरती काम केलेलं आणि त्यांच्यासोबत आपण आज खरं तर गप्पा मारून समजून घेणार आहोत की नेमकं ज्यावेळेस वल्नरेबिलिटी म्हणतो ॲडिक्शनच्या बाबतीत त्यावेळेस ती काय आहे. म्हणजे व्यसन सुरू होण्याआधी ते थोपवता येऊ शकतं का? त्याचं प्रिव्हेन्शन करता येऊ शकतं का? या सगळ्याबद्दलची आज आपण चर्चा करणार आहोत. तर स्वागत आहे दोघांचंही. मला पहिल्या प्रश्नापासूनच इथपासूनच सुरुवात करायची. ज्यावेळेस आपण व्यसन म्हणतो, ॲडिक्शन म्हणतो त्यावेळेस आत्ताच्या काळात व्यसन डिफाईन कसं करायचं? म्हणजे आत्ताच्या काळात ज्यावेळेस फोन आले आहेत, कदाचित एनर्जी ड्रिंक्स आलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची त्याची रूपं बदलत आहेत. या काळात व्यसन आपण कशा पद्धतीनं डिफाईन करू शकतो? मुळात व्यसन ह्या शब्दाची फोड केली ना आपण तर वि अधिक आसन म्हणजे विपरीत आसन म्हणजे आरोग्याच्या विपरीत आसन अशी त्याची शब्दाची फोड आहे. त्यामुळे कुठलीही अशी गोष्ट की जी अनारोग्याला निमंत्रण देते ती म्हणजे व्यसन. हा साधा सोपा सरळ त्याचा अर्थ आहे. आता जेव्हा आपण
काही विशिष्ट पदार्थांच्या विषयी बोलतो, ज्याला आत्ताच्या भाषेत सबस्टन्स अब्यूज म्हणतात किंवा डिजिटल अब्यूज म्हणतात, हो. त्यावेळेला असे पदार्थ की ज्यातल्या केमिकल्समुळे किंवा ज्यातल्या अशा काही पदार्थांच्यामुळे तुमच्या शरीरावर आणि मनावरती सुद्धा विपरीत परिणाम होतो आणि तो परिणाम अशा लेव्हलला पण जाऊ शकतो की जिथून माघारी फिरणं हे खूप अवघड होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या पदार्थांचा वापर करण्याची किंवा सेवन करण्याची ओढ तयार होणं, आधी कदाचित कुतूहल असतं, मग प्रयोग केले जातात, त्यातनं ओढ तयार होते, चाळा तयार होतो. विशेषतः इंटरनेटच्या संदर्भात विचार करताना की चाळा म्हणून, गंमत म्हणून करायला सुरुवात केली डिजिटल यूज, आणि मग त्याच्यामधनं त्याची ओढ वाढते, त्याच्यातून डिपेंडन्सी वाढते, आणि मग त्याच्यामधून प्रीऑक्युपेशन म्हणजे सबस्टन्स यूजच्या बाबतीतसुद्धा आणि डिजिटल यूजच्या बाबतीतसुद्धा प्रीऑक्युपेशन जेव्हा तयार होतं तेव्हा ते फक्त सुरुवात न राहता पक्क्या व्यसनामध्ये रूपांतरित होतं. म्हणजे मी त्याला कच्चं व्यसन आणि पक्कं व्यसन असं म्हणेन, कारण व्यसन असं एकदम ओव्हरनाईट नाही लागत. त्याच्यामुळे त्याचं चाहत म्हणजे ओढ आधीपासून सुरू झालेली असते, मग त्याची सवय पडत जाते आणि मग त्याच्यानंतर ती गरज बनते. पण गरज बनल्यावर व्यसन लक्षात येऊन उपयोग नसतो. त्याच्यामुळे व्यसन कशाचं आणि किती आणि कधी सुरू होतं, तर माझ्या मते मानसशास्त्रज्ञ म्हणून किंवा अगदी व्यसनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी मूलभूत काम केलेलं आहे अशा डॉक्टर अनिल अवचट आणि अनिता अवचट यांच्या सगळ्या लेखनातून सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा जे नोंदवलेलं आहे ते असं आहे की तुम्ही प्रथमच जेव्हा एखाद्या अशा व्यसनाकडे नेऊ शकणाऱ्या गोष्टीचं सेवन करायला सुरुवात करता किंवा वापर करायला सुरुवात करता, विशेषतः सबस्टन्स यूजच्या बाबतीमध्ये, कारण ते थेट शरीरावर परिणाम करतं, तिथेच ती व्यसनाची सुरुवात होते. आपण असा समजा एक डोंगर किंवा पठार बघितलं आणि त्या पठाराला एकदम दरी नसते, तर असं हळूहळू तो उतार येत जातो. तर त्या उताराला तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हाच ती व्यसनाची सुरुवात झालेली असते असं ते म्हणतात, आणि मलाही त्यांचं ते म्हणणं पटतं. याचं कारण असं की संशोधन असं सांगतं की कोण व्यक्ती जी सबस्टन्स यूज करायला सुरुवात करेल तिचं नंतर व्यसनामध्ये रूपांतरित होईल त्या सवयीचं, याच्याबद्दल कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत. त्याच्याबद्दलचं स्टॅटिस्टिक्स हे अत्यंत अनप्रेडिक्टेबल हॅपझॅर्ड आहे. त्याच्यामुळे असं नाही की बाबा हा माणूस महिन्यातनं एकदाच घेतो मग ह्याला कधीच व्यसन लागणार नाही, किंवा ह्या माणसाला आता काय 10 वेळा तो दिवसातून घेतो आणि तो पक्का व्यसनीचा आहे तर तो कधीच परत फिरू शकणार नाही. तर ती शक्यता फारच कमी होते जेव्हा दिवसातून 10 वेळा सेवन केलं जातं तेव्हा. पण पहिला मुद्दा मी सांगितला जो की नियंत्रित सबस्टन्स यूज करणं म्हणजे आम्ही व्यसनापासून लांब आहोत का, तर विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. मला दर्शन सर तुमच्याकडे पण यायचं, म्हणजे ज्यावेळेस आपण व्यसन म्हणतो तसं आता हे थोडं सोशली जास्त एक्सेप्टेबल होत चाललं आहे का? कारण ज्यावेळेस आपण वल्नरेबिलिटी टू ॲडिक्शन म्हणतो ज्यावेळेस, आणि ज्याच्या रिपोर्टबद्दल पण तुम्ही एकत्र मिळून काम केलेलं आहे, तर आता थोडं जास्त एक्सेप्टेबल झालं आहे का? आपण ज्या कदाचित अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहतो की जिथे वीकेंड कल्चर नावाची कॉन्सेप्ट आली आहे, आणि मग आता शनिवार आला आणि मग काय आपले बाहेर जाण्याचे काही प्लॅन्स नाहीत आपले, आणि हे कल्चर लहान मुलं पण बघतात. म्हणजे ते त्यांच्या बाबांना बघतायत की मुलं घरी आहेत आणि त्यांचा आई बाबा बाहेर विकेंड्सला जात आहेत, दारू असेल, सिगरेट असेल, हे अगदी कॉमन कल्चरचा भाग झाला आहे. आपण सोसायटी म्हणून सुद्धा व्यसनांकडे वेगळ्या पद्धतीनं बघायला लागलो आहे का? हा मुद्दा नक्कीच खरा आहे, कारण आम्ही जेव्हा संयम आमचा एक जो प्रकल्प आहे त्याची जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा चर्चा याच्यावरून सुरुवात झालेली की जर 2 लोकं बसलेली आहेत आणि 2 ड्रिंक्सचे ग्लास समोर ठेवलेले आहेत, सोशली ॲक्सेप्टेबल सिनारिओमध्ये 2 जण ड्रिंक घेत आहेत, पण एक जण पहिला ड्रिंक घेऊन ग्लास बाजूला ठेवतो, दुसरा एकाच्या मागे दुसरा, तिसरा, चौथा पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जातो. तर एक जसं अनघाताई आत्ता म्हणाल्या की तो स्लोप आहे, त्या स्लोपवर जाऊच नये, हा त्यातला एक भाग झाला ज्याच्यावर आपण एक कार्यक्रम करतो आणि त्याच्याबद्दल पुढे बोलूयात. पण त्या स्लोपवर, त्याला ज्या स्लोपला सोशल ॲक्सेप्टन्स आज मिळालेलं आहे ते टाळूनही चालणार नाही, कारण ती समाजाची रियालिटी आहे. बरोबर. आज सॅटर्डे, संडे, इझी ॲक्सेस टू मनी, लिक्विड कॅश या गोष्टी खूप कॉमन झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तो जर ॲक्सेस असेल तर तो ॲक्सेस असताना सुद्धा कसं कंट्रोल करावा हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्यावर जेव्हा आम्ही विचार करायला लागलो की ह्यातला फरक काय आहे दोघांमधला, की जो एक ग्लास घेतल्यानंतर ठेवतो आणि एक ग्लास ठेवू नाही शकत, आणि ह्याच्या मुळाला जर आपल्याला जायचं असेल तर मग त्याच्यातून आम्हाला एक कुठेतरी अशी एक गरज वाटली की याचा आपल्याला कुठेतरी अभ्यास करायला पाहिजे. आणि तुम्ही जो आधी अनघाताईंना प्रश्न विचारला त्याचं पण उत्तर त्या अभ्यासात दडलेलं आहे की म्हणजे अनघाताईंनी आपल्याला त्याचं सायंटिफिक सांगितलं की ॲडिक्शन कशाला म्हणतात. पण एक सामान्य माणूस जर आपण पायाला, आपल्याला हाताला किंवा जखम झाली
आणि आपण त्या जखमेकडे लक्ष नाही दिलं तर थोड्या दिवसांनी त्या जखमेत पस भरायला लागतं. जी क्युअर व्हायची होती तिथे पस भरायला लागतं. एक पोकळी निर्माण झालेली असते त्या कटनी आणि त्या पोकळीत मसल निर्माण होण्याच्या ऐवजी पस निर्माण व्हायला लागतं. ते पस म्हणजे एक पोकळी, आयुष्यातली एक पोकळी भरण्याचं जे एक साधन झालेलं आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की शनिवार रविवार एक पोकळी आहे ना, मला आठवडाभर मी पूर्णपणे व्यस्त आहे, 5 दिवस सकाळी उठलो की संध्याकाळपर्यंत रुटीन फिक्स आहे. आता शनिवार आला की संध्याकाळी करू काय, चांगली पोकळी आहे माझ्या आयुष्यात. मैत्री ही फोनपर्यंत सीमित झालेली. माझ्याकडे 10,000 मित्र आहेत पण कुठे आहेत? फेसबुकवर. इंस्टाग्रामवर माझ्याकडे 400 फॉलोअर आहेत पण कुठे आहेत? इंस्टाग्रामवर. मला जेव्हा शनिवारी रविवारी फोन करायचा आहे तेव्हा जोपर्यंत माझ्याकडे तो ट्रिगर नाही की कशासाठी भेटायचं तोपर्यंत ते होत नाही. त्याच्यामुळे ती गॅप भरण्यासाठीचं जे एक अट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे ते व्यसन. आणि त्याला ते नॉर्मलाइज करण्यासाठी हे सॅटर्डे संडे कल्चर किंवा फ्री टाईम कल्चर किंवा माय टाईम कल्चर की दिस इज माय टाईम, दिस इज माय ब्रेक, या संकल्पनेत ती पूर्णपणे ती व्यसनांची एक नॉर्मलायझेशन झालेलं आहे. आणि ते नॉर्मलायझेशन मोजण्यासाठीचा एक खटाटोप आपण केलेला आहे. दर्शनचं ऐकत असताना मला असं लक्षात आलं की का बरं लोक ह्याच्याकडे पटकन वळतात. तर माणसाचा स्वभाव जो आहे तो अत्यंत आळशी आहे. ही वस्तुस्थिती, इनर्शिया असतो. म्हणजे न्यूटनचा पहिला लॉच आहे इनर्शियाचा की खटपट केल्याशिवाय तुम्ही मोबिलिटी तुम्हाला येतच नाही. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तो एक्सपेरिमेंट केलेला असतो की ते एक छोटं नाणं ठेवलेलं असतं ग्लासवरती एका पुठ्ठ्यावरती आणि मग आपण तो पुठ्ठा काढतो आणि मग ते नाणं खाली पडतं. का बरं पडतं? तर जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स तुम्ही लावत नाही तोपर्यंत ते नाणं आहे तिथेच राहणार आहे. ते नाणं आळशी आहे, ते बाय फिजिक्स आळशी आहे, कारण त्याला स्वतःला मोबिलिटी येऊच शकत नाही बाहेरनं फोर्स लावल्याशिवाय. माणसांच्या बाबतीत असं आहे, मला वाटतं की आंतरिक फोर्स खूप लावायला लागतो. जेव्हा एखादी, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की माणसं पटकन तडजोड करायला शिकतात किंवा इझिएस्ट चॉईस जो असतो तो घ्यायला जातात. इझिएस्ट अवेलेबिलिटी असलं, इझिएस्ट त्याच्यातून पटकन ज्याला आपण म्हणतो रिलीफ मिळणं. म्हणजे का बरं झोपेच्या गोळ्यांचा खप एवढा वाढतो? झोप ही खरं तर नैसर्गिक गोष्ट आहे, पण मग नैसर्गिक गोष्ट जर मला काहीतरी इतर कारणांच्यामुळे येत नसेल तर मग मला असं वाटतं की अरे झोप येत नाही ना, घेऊन टाकू आता आपण एक गोळी, बरं का. पण त्या झोप न येण्यामागची कारणं शोधायचे कष्ट घेण्याची माझी तयारी नसते. तसंच बऱ्याच वेळेला व्यसनाच्याकडे जाणाऱ्या माणसांचंही होतं असं मला वाटतं की जी मूळ कारणं आहेत त्याच्यामधली मानसिक अस्वस्थता असेल किंवा आत्ता दर्शन म्हणला तसं पोकळी असेल किंवा नात्यांमधले तणाव असतील, तर ह्या सगळ्याच्या मुळाशी जाऊन त्याच्यावरती काहीतरी काम मी करणं लागते. जर मला त्याच्यातनं रिलीफ हवा असेल तर ही जबाबदारी मला नको आहे. मग मी जबाबदारी ढकलते, एक तर दुसऱ्यावर ढकलते किंवा मी असं हे करते की हां अमुक तमुक हे घेतल्यानंतर मला तात्पुरता विसर पडतोय ना, मग चला ना, तर चांगला बेटर ऑप्शन आहे. सिम्प्टमिक रिलीफ इज मच मोर इझियर आणि ॲक्सेसिबल, नाही का. त्याच्यामुळे मी सिम्प्टमिक रिलीफनी आनंदी होतो आहे, पण तो रूट कॉज तिथेच राहतो आहे. आणि हे रूट कॉज समजण्यासाठीच आम्हाला तो एक खूप मोठा प्रश्न होता की रूट कॉज कसे काढायचे. कारण ॲडिक्शन झाल्यानंतर डी ॲडिक्शनसाठी काम करणं ना, ते माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे, पण ॲडिक्शन प्रिव्हेंट कसं करायचं. जो सुरुवातीपासून म्हणजे मी एका गोष्टीवर आम्ही की एक ग्लास घेताना तो कसा थांबवायचा आणि 7वा 8वा ग्लास उचलताना तो का थांबत नाही, संयम कसा निर्माण करायचा, याचा तो खूप मोठा प्रश्न आहे. मला यातच जोडून हा प्रश्न विचारायचा आहे की हे तर माहिती आपल्याला साधारणतः की व्यसन वाईट आहे, मग हे काही कोणालाही न चुकलेली गोष्ट नाही. मग आपण सिनेमाला गेलो तरी तिथे पहिली जाहिरात येते, जे कोणी सिगरेटची पाकिटं विकत घेतात त्याच्यावरती एवढं मोठं ते कॅन्सर झालेल्या माणसाचं तोंड लावलेलं असतं. ज्या काही पद्धतीनं ते रोखण्याचा प्रयत्न करता येतो त्या सगळ्या पद्धतीनं, म्हणजे सिनेमाच्या खाली ज्यावेळेस सिगरेटचे दारूचे सीन्स दाखवले जातात तिथे खाली एक पट्टी लिहून येते की हे हानिकारक आहे. त्यामुळे हे हानिकारक आहे ही काही नवीन माहिती नाही, हे माहिती आपल्याला की हे हानिकारक आहे. मग माणूस त्या व्यसनाकडे का जातो? म्हणजे हा फक्त एक, कारण आता तुम्ही त्याला एक जे म्हटलात की एक छोटा रिलीफ आहे, आळशी आहे, हे फक्त एकमेव तेवढंच कारण आहे का, की काय कारणं आहेत की व्यसनाकडे जातोच का? म्हणजे असं काय मिळतं त्यात की त्याच्याकडे जावंसं वाटतं? 2-3 गोष्टी गमतीशीर आहेत ह्या खूप. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करताना हे लक्षात येतं, बुद्धी आणि मन ह्या दोन्हीला जोडणारा काहीतरी सेतू असतो विचारांचा. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला बुद्धीला काही गोष्टी माहिती असतात, पटत असतात, पण प्रत्यक्षामध्ये वर्तनामध्ये त्या येतातच असं नाही. अगदी उदाहरण सांगायचं तर बेदरकारपणे मी मोटरसायकल चालवली तर ॲक्सिडेंट होऊ शकतो, हे मला माहिती आहे. ते काय मला कोणी सांगायला लागत नाही. मी रोज पेपरमध्ये बातम्या वाचते, म्हणून मी बेदरकारपणे गाडी चालवणारच नाही असं घडेल का? तर असं नाही घडत असं दिसतं आपल्याला. इतके जे ॲक्सिडेंट्स होतात त्याच्यामध्ये मुख्य कारण असतं ते बेदरकारपणे गाडी चालवणं असतं. आपण एखादा गुन्हा केला
आपण एखादा बेकायदेशीर गोष्ट केली तर आपल्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते हे आपल्याला माहिती नसतं का? बुद्धीला ते सगळं माहिती असतं, परंतु बुद्धीला जी माहिती असलेली गोष्ट आहे ती मनाने स्वीकारणं, म्हणजे मनातल्या विवेकाने स्वीकारणं आणि ती स्वीकारल्यानंतर त्याच्यावरती प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं, ह्याच्यामध्ये अंतर पडू शकतं. याचं मुख्य कारण असं आहे की मन किंवा मनातल्या उर्मी ह्या जास्त भावनांशी निगडीत आहेत चिकित्सेपेक्षा, आणि म्हणून त्याच्यातला पूल जर निर्माण नाही झाला की जे मला बुद्धीला वाटतं आहे, समजतं आहे, कळतं आहे ते माझ्या भावनांच्या बरोबर अनुरूप असलं पाहिजे किंवा त्याच्या बरोबर जाणारं असलं पाहिजे, हे जर का समजलं नाही व्यक्तीला, तर मग मला जरी सिगारेट पिणं हे हानिकारक आहे असं दिसत असलं तरीसुद्धा मला आतून इच्छा झाली किंवा मी मगाशी म्हटलं तसं की शरीराचं अवलंबित्व वाढलं, मनाचं अवलंबित्व वाढलं की मला असं वाटतं की ते बुद्धीने विचार करणं हे फार त्रासदायक आहे, कारण ते खूप लाँग टर्म आहे आणि त्याला स्वतःला खूप तुम्हाला समोर ठेवून स्वतःची पण चिकित्सा करायला लागते, जी करायला बऱ्याचदा आपण तयार नसतो. त्याला एक खूप सुंदर फिनॉमिना आहे सायकोलॉजीमध्ये म्हटलं जातो, त्याला कॉग्नेटिव्ह डिझोनन्स थिअरी असं म्हणतात. अच्छा. म्हणजे आपल्याला वाटत काय आहे, माझी समजूत अशी आहे आणि रियालिटी वेगळी आहे, तर ही जी गॅप आहे ही माणसाला सहन होत नाही, कारण त्याचा इगो दुखावतो त्याच्यामधून आणि त्याच्यामुळे तो 100 समर्थनं तयार करतो आणि मग ते समर्थन तयार केलं की तुम्ही गेटवे उघडून देता की मी का करतो हे व्यसन. तर हे असं आहे ना, म्हणजे मी माझ्या बुद्धीला, जी चिकित्सक बुद्धी आहे तिला आत्ताच्या भाषेमध्ये गटवायचा किंवा पटवायचा प्रयत्न करते वेगळ्या प्रकारे की हे बरोबरच आहे, कारण माझ्या भावना असं सांगतायत ना, मग भावना खरी आहेत जास्त, बुद्धी जी आहे ती खोटी आहे असं माझीच बुद्धी मला सांगत असेल. इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड, पण मला असं वाटतं की त्यामुळे मन आणि बुद्धी ह्याच्यातला जो सुसंगत राहण्याचा सेतू आहे तो जर का नाही मेंटेन करता आला तर हे प्रश्न जास्त येतात, कारण हा मेंटेन करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याला ना ताई आपण म्हणजे आज आपण जे आज भेटलेलो आहोत आणि आज हा मुद्दा अमुक मुद्दाहून चर्चेत घेतला आहे, कारण आज एक रिपोर्ट लॉन्च होतो आहे, स्टेटस ऑफ वल्नरेबिलिटी टू ॲडिक्शन इन पुणे सिटी. आणि त्या रिपोर्टचा ना तुम्ही हा जो प्रश्न विचारला त्याचा एक खूप चांगला ऑब्झर्वेशन त्या रिपोर्टमध्ये आलेला आहे. त्याला आम्ही म्हणतो द पॅरेडॉक्स ऑफ अवेअरनेस. अच्छा. की अवेअरनेस भरपूर आहे. म्हणजे तुम्ही सिगारेट पिणाऱ्याला विचारा ना, तो त्या फोटोकडे बघतही नाही, तुम्ही जो फोटो म्हटला आहे ना तो. किंवा जेव्हा आपण मूव्ही थिएटरमध्ये जातो आणि ती ॲडव्हर्टिजमेंट येते तेव्हा आपण युजली पॉपकॉर्न घ्यायला बाहेर उभे असतो की आता पॉपकॉर्न घेऊन आज जाऊ आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट संपेल आणि पुढचा ट्रेलर बघू. ट्रेलरमध्ये इंटरेस्ट असतो पण त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये इंटरेस्ट नसतो. कारण खूपदा काय होतं ना, जसं ताई म्हणाले तसं एकतर मन आणि बुद्धी ह्यातली विसंगती किंवा यात मॅच नाही होणं हा एक आहे. आणि दुसरा अवेअरनेस असल्यानंतर त्याचा ॲक्सेस आणि अवेलेबिलिटी. मला अवेअरनेस आहे हे चांगलं नाही आहे, पण तुम्हीच थोड्या वेळ आधी म्हणालात की मुलं बघतायत ना घरात हे चांगलं नाही, बाबा मला म्हणतायत दारू पिणं चांगलं नाही, पण शनिवार रविवार आई बाबाच बाहेर चाललेत. किंवा मी फोन हातात घेतल्यानंतर म्हणतात अरे तुला चष्मा लागेल रे, फोन बाजूला ठेव, पण बाबा ऑफिसमधून घरी आल्यानंतर बूट काढण्याच्या आधी मोबाईल हातात असतो आणि त्याच्यावर काय मेसेज आहे आणि नाही थांब रे जरा मी कामाचं बघतोय. तर ह्याच्यामुळे ही जी विसंगती आहे ना की म्हणजे मला अवेअरनेस आहे पण मी जे आजूबाजूला बघतोय ते सगळं त्याला कॉन्ट्राडिक्टरी आहे. मग त्याच्यात हे मन आणि बुद्धी यातली सुसंगती साधणं जास्त अवघड आहे. म्हणजे मी जे आत्ता म्हटलं ते ॲडल्ट लेव्हलला जास्त लागू पडतं, कारण तिथे आपण असं म्हणतो की आपली विचार कौशल्य बऱ्यापैकी विकसित पण झालेली असतात. म्हणजे 17व्या-18व्या वर्षानंतर जोपर्यंत बुद्धीची वाढ पूर्ण झालेली असते. पण खरं तर समस्येची सुरुवात बऱ्याचदा आम्हाला असं दिसतं की किशोरावस्थेत होते आणि त्याचं महत्त्वाचं कारण एक आहे की त्या वयामध्ये जे काही सगळे बाकीचे पण बदल शरीरामध्ये होत असतात, म्हणजे विशेषतः मूलपणातून किशोर वयामध्ये जाणं ही जी ट्रान्झिशन आहे ज्याला अगदी सरसकट आपण म्हणतो की हॉर्मोनल चेंजेस किंवा ह्याला पुष्कळ इतर पण शब्द वापरले जातात. तर ह्या हॉर्मोनल चेंजेसचा अर्थच असा आहे की तुमच्या सगळ्या शरीरामध्ये आत्ता इमोशन्सचं प्राबल्य आहे, कारण हॉर्मोन्स हे जास्त करून इमोशन्स इव्होक करणारे किंवा त्याला ट्रिगर करणारे, एनेबलिंग मोशन असा त्याचा अर्थ आहे. सो इमोशन्सना ट्रिगर करणारे असतात आणि त्यावेळेला निसर्गाची लिमिटेशन अशी आहे की आपल्या बुद्धीची वाढ मात्र अजून इन मेकिंग आहे. म्हणजे एखादी इमारत जशी आहे की अंडर कन्स्ट्रक्शन आहे अजून, त्यामुळे त्याचे सगळे पिलर्स एवढे भक्कम झालेले नाही, सगळ्या स्लॅब्स व्यवस्थित पडलेल्या नाही आहे, सगळ्या भिंती चारी बाजूनी कडेकोट बंदोबस्त झालेला नाही आहे. आणि अशा वेळेला जर का ह्याचं एक्सपोजर मिळालं आणि जाणीवपूर्वक ते वयच असं वेळं असतं की सावरण्यापेक्षा आपटण्यातच मजा वाटावी, तर मग आपटून बघूया ना असं म्हणून जेव्हा एक्सपेरिमेंटेशन मुलं करतात
आणि मग त्या एक्सपेरिमेंटेशनमधून मी मगाशी म्हटलं तसं आपण सांगू शकत नाही की कुठलं मूल कुठल्या दिशेला कुठल्या जाईल दिशेला जाईल. आणि त्याच्यामुळे ती रिस्क वाढते. आणि त्या वयामध्ये जर का हे एक्सपोजर मिळालं आणि एक्सपेरिमेंटेशन झालं आणि चाहत आदत जरूरत हा प्रवास फार झपाट्याने होतो. म्हणजे आपण जिन्याची जर कल्पना केली किंवा मगाशी मी तुम्हाला पठाराचं उदाहरण दिलं हो. तर एखाद्या ॲडल्ट व्यक्तीने एक्सपेरिमेंटेशन केल्यानंतर तिला मागे फिरण्याची त्यातल्या त्यात जास्त शक्यता किंवा क्षमता असू शकते. पण ह्या वयोगटातल्या मुलांच्या बाबतीत मात्र आपण म्हणूया की टकमक टोक आहे. जसं रायगडावरच्या टकमक टोकाचं आपण उदाहरण घेतो की तिथनं एकदा खाली वस्तू सोडली की ती थेट खाली जाऊनच आदळणार. म्हणजे तिला वरती परत यायची काही शक्यताच नाही. कारण मुळात मेंदूची तशी वाढ किंवा तो विकास उच्च क्षमतेच्या बुद्धी कौशल्यांचा विकासच झालेला नसतो. त्यामुळे तरतम कळणं, चिकित्सा करता येणं, निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारा सगळा जो काही मालमसाला बुद्धीत पाहिजे विचारांचा तो तिथे नसल्यामुळे बऱ्याच वेळेला मुलं या वयामध्ये बळी पडतात. आणि मग एकदा त्या घसरणीला सुरुवात झाली की रोलर कोस्टर आहे. त्या रिपोर्टमध्ये सुद्धा बघत होतो की साधारण 13 ते 22 हा तुमचा आणि हे डिजिटल आणि सबस्टन्स अब्यूज दोन्हीला दोन्हीला लागू. लागू. दोन्हीला लागू. साधारण 13 ते 22 या प्रमुख वयोगटात तुम्ही हा रिसर्च केला. मला त्याच्यावरच यायचं आहे की ज्यावेळेस ॲडिक्शनबद्दल या पद्धतीचा अभ्यास करायचा होता त्यावेळेस हा स्पेसिफिक गट का? कारण ज्या वल्नरेबिलिटीबद्दल बोलतोय त्या वल्नरेबिलिटीबद्दल या गटासोबत काम होणं का महत्त्वाचं आहे आणि तुमचे स्वतःचे काय फायंडिंग्स होते या प्रायमरी रिपोर्टमधनं? कारण आपण रिपोर्ट मेन्शन करतो आहे, पण नेमकं काय आहे त्या रिपोर्टमध्ये असं तुम्हाला सुद्धा काय आढळलं की जे आत्तापर्यंत आपल्याला माहीत नाही आहे किंवा तुमचे सुद्धा सरप्राईजेस काही आहेत त्यात? असं काय नेमकं आहे त्यात? 2018 पासून ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञानप्रबोधिनी मानसशास्त्र विभाग, संवादिनी गट असे आम्ही एकत्र मुलांच्या बरोबर व्यसन परावृत्तीसाठी काम करतो. तर त्यावेळेला असं लक्षामध्ये आलं की आपण परावृत्तीसाठी काम करतोय हे बरोबर आहे, पण परावृत्ती करण्यासाठी किंवा ते प्रेरणा मुलांच्या मनात निर्माण होण्यापूर्वी आपल्याला ह्या समस्येची व्याप्ती काय आहे, खोली किती आहे हे पण समजलं पाहिजे. तर म्हणून मग असा काही आपल्याला सर्वंकष अभ्यास करता येईल का? कारण जसं आसरचे अभ्यास असतात आपल्याला माहिती आहे शैक्षणिक क्षेत्रामधले की किती मुलांना खरंच फाउंडेशनल लिटरसी आहे, किती मुलांना बेरीज वजाबाकी गणित भागाकार गुणाकार हे येतं. आणि मग ते कळलं की मग त्याच्यावरती उपाय करणं अधिक सोपं होतं. बरोबर. तसं ह्या बाबतीमध्ये खरंच किती प्रमाण आहे, कन्झम्पशनचं प्रमाण, मुलांचं स्वतः सेल्फ ॲडमिटन्सचं किती आहे, इतरांच्याबद्दल ते काय बघतायत. आणि मग आम्हाला असं लक्षामध्ये आलं की आपण ज्या वयोगटाबरोबर काम करतो तिथपासून पण पुढे निदान ज्यांचं शिक्षण सुरू आहे आणि अजून ज्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये पूर्ण प्रवेश केलेला नाही आहे असा जो मोठा वयोगट आहे तर त्या वयोगटाची एक आपण ब्रॅकेट घेऊया. म्हणून मग तो 13 ते 16, 17 ते 19 आणि 20 ते 22 असे 3 भाग त्याच्यात करून आम्ही जवळजवळ 2000 मुलांचा त्याच्यामधून अभ्यास केला. मुलामुलींचा अर्थात, आणि सर्व स्तरातल्या सर्व वयोगटांमधल्या या तीनही सर्व प्रकारच्या सामाजिक आर्थिक स्तरांमधल्या मुलांचा केला. पुण्यातल्या चारी कारण हे भागातल्या स्टेटस रिपोर्ट हां, आणि पुणे हे तसं तर रिप्रेझेंटेटिव्ह शहर आहे आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पार्श्वभूमीचे लोक येऊन राहतात. तर त्याच्यात आम्हाला असं दिसलं की 13 ते 16 या वयोगटातल्या जवळजवळ 8% मुलांनी कधीतरी मी ह्याचं सेवन केलेलं आहे असं नमूद केलं. ओके. 17 ते 19 मधल्या कशाचं सेवन? कुठल्या तरी एका पदार्थाचं, सबस्टन्स अब्यूज. डिजिटलचा वेगळाच होता मुद्दा, त्याच्याबद्दल मी नंतर म्हणजे सांगते. डिजिटलचा डेटा पूर्ण वेगळाच आहे आणि तो माइंड बॉगलिंग डेटा आहे. म्हणजे अल्कोहोल, कुठलाही अल्कोहोलचा प्रकार, तंबाखू, कुठलाही तंबाखूचा प्रकार इन्क्लुडिंग हुक्का बिक्का, ड्रग्ज, अशा तिन्ही पैकी. कारण वेगवेगळं न विचारता आम्ही फक्त मुलांना असं विचारलं होतं की यातल्या कुठल्याही गोष्टीचं तुम्ही कधीतरी एकदा सेवन केलं आहे का? तर 8%, 100 8 मुलांनी प्रामाणिकपणे 8 मुलांनी कबूल केलं. काही मुलांनी केलंही नसेल, वी डोंट नो, कारण आम्ही काही फोर्स करू शकत नाही. आणि हा गट आहे 13 ते 16. 13 ते 16 17 ते म्हणजे 19, साधारण 5वी 6वी पासून ते 6वी 7वी 6वी 7वी 8वी किंवा 8वी 9वी 10वी धरा. कारण आपण आता घेताना गट जो होता तो 8वी 9वी 10वीचा घेतला होता. 17 ते 19 या वयोगटातल्या 10% मुलांनी कबूल केलं आणि 20 ते 22 या वयोगटातल्या 18% मुलांनी कबूल केलं. आता 20 ते 22 या वयोगटातली 18% मुलं जेव्हा कबूल करतात किंवा ते म्हणतात, स्वीकारतात असं आपण म्हणूया, त्याला काही कबुली जबाब असं मी म्हणणार नाही, उलट त्यांनी हे नोंदवलं, हे त्यांचं एक प्रकारे धैर्य आहे किंवा त्यांनी ते नोंदवण्याचं धाडस दाखवलं.
आणि कारण प्रश्नावली सोडवल्यानंतर आम्हाला मुलं विचारत पण होती की ताई आम्हाला ह्याच्याबद्दल अजून सांगा, किंवा आम्हाला जर असं कोणी दिसलं तर आम्ही काय करायचं, आम्हाला जर का असा त्रास होत असेल तर आम्ही कुणाकडे जायचं वगैरे, हेही प्रश्न ते विचारत होते. पण याचा अर्थ असा आहे की त्यांची सुरुवात 4-5 वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे ही जी 8% मुलं आपल्याला आज दिसत आहेत ती वाढू शकतात, ती नंतर कदाचित त्याच्या ह्याच्यामध्ये सापळ्यात अडकू शकतात. आणि कदाचित जास्तही असतील. कारण हे 8% फक्त सेल्फ रिपोर्टेड आहे. आणि शाळेतली मुलं रिपोर्ट करणं थोडंसं अवघड असतं. त्याच्यापेक्षा मोठी मुलं म्हणतील त्यात काय केलं मी रिपोर्ट. तर त्याच्यामुळे त्या मुलांची सुरुवात कधी झाली असेल आपल्याला माहिती नाही. तर त्याच्यामुळे हा प्रश्न खूप गंभीर आहे असं आमच्या त्या सगळ्या वाढत्या स्टॅटिस्टिक्सवरनं लक्षात आलं. आणि असाही एक प्रश्न त्याच्यात आम्ही मुद्दाम विचारला होता, कारण हा विषय इतका नाजूक आहे ना की असं पटकन तुम्ही सांगा बरं आता नावं, कोण कोण तुमच्या अवतीभोवतीचं आहे करतं, फॅमिलीत करतं का, अमुक करतं का. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना थोडासा असा एक वेगळा प्रश्न विचारला होता. काही सर्कल्स दिली होती, कॉन्सन्ट्रिक सर्कल्स दिली होती. आणि त्याच्यात असं म्हटलं होतं की आता हे पहिलं सर्कल तुम्ही आहात, तुमच्या भोवतीचं एक सर्कल तुमचं कुटुंब आहे, त्याच्या भोवतीचं एक सर्कल तुमचे मित्रमैत्रिणी आहेत, त्याच्या भोवतीचं एक सर्कल तुमचे नातेवाईक आहेत एक्सटेंडेड, त्याच्या भोवतीचं सर्कल म्हणजे तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत. आता या प्रत्येक वर्तुळात तुम्ही अशी कल्पना करा की 10 माणसं आहेत. तर या 10 माणसांच्या पैकी किती जण हे घेत असतील असं तुम्हाला वाटतं. आणि खूप आश्चर्याची गोष्ट अशी आम्हाला दिसली की सराउंडिंग्स, आता सराउंडिंग्स म्हणताना सुद्धा क्लोज सराउंडिंग म्हणजे आजूबाजूचे शेजारपाजारी असतील, इमिजिएट सराउंडिंग, दुकानदार असतील, कोणी इमिजिएट सराउंडिंग. तर अल्कोहोलच्या बाबतीमध्ये जवळजवळ 75%पेक्षा जास्त लोक आम्ही बघतो हे घेताना असं म्हणाली मुलं. टोबॅकोच्या बाबतीमध्ये पण तसंच म्हणाली. ड्रग्सच्या बाबतीत टक्केवारी खूप कमी आहे, पण तरीसुद्धा 20% लोक किंवा 10 मधले 2 जण असं त्यांनी नोंदवलं. तर याचा अर्थ असा आहे की त्यांना अवतीभोवती हे सगळं इतकं नॉर्मलाइज झालेलं दिसतं आहे. मग अशी जो मुद्दा दर्शननी मांडला की इतके जर आमच्या अवतीभोवतीचे लोक घेत आहेत, मित्रमंडळींच्या मध्ये अल्कोहोलच्या बाबतीमध्ये 13 ते 16 वयोगटातल्या मुलांनी नोंदवलेली संख्या, 17 ते 19 मधल्या मुलांनी नोंदवलेली संख्या आणि 20 ते 22 मधली वाढत्या संख्येने आहे. म्हणजे त्यांनी जे 8, 10, 18 असं जर आपल्याला दिसलं मगाच्या ह्याच्यात सेल्फ डिक्लरेशन, त्याला सुसंगत असं मित्रांच्या बाबतीतलं पण वाढत जाणारं प्रमाण आपल्याला दिसतं. आणि त्याच्यात त्यांचा ॲक्सेस पण आहे. काय होतं म्हणजे काही प्रश्नाला तसं अवेलेबिलिटी आणि ॲक्सेस त्याच्यात वाढतोय, कारण वडील म्हणतात जा बाटली घेऊन ये. मग ती वडिलांची बाटली अडताना 2 सिप मी मध्ये टेस्ट करतो, किंवा मित्र उभा असतो म्हणतो अरे अर्धी इथे काढ, किंवा सिगरेट घेऊन ये, मग ती वडिलांनी टाकलेली सिगरेट किंवा बिडी मी घेतो. तर हा जो म्हणजे आपण जेव्हा ॲक्सेस, अवेलेबिलिटी, अवेअरनेस या सगळ्या विषयांबद्दल बोलतो तेव्हा म्हणून मी म्हणालो ना की हे बोलणं खूप सोपं आहे की हे थांबत का नाही, तो एक फोटो बघून किंवा सिगरेटचं पाकिट बघून. पण जिथे मलाच सांगितलं जातं मी ते करावं किंवा आणावं किंवा घेऊन तरी बघ. आणि ताई जेव्हा आपण आधी मगाशी लहान मुलांबद्दल बोलत होतो आणि तुमचा जो प्रश्न होता की हा वयोगट का घेतला, कारण ताई जसं म्हणालं ना तसं वरच्या वयोगटाला स्वतःला पॉज करणं थोडं तरी आपण शिकू शकतो. पण ह्या वयोगटात ना पिअर प्रेशर हा खूप महत्त्वाचा विषय असतो. अरे घेऊन तर बघ रे, अरे काही नाही होणार, घे तू घेतलं नाही तर मैत्री सोडून देईन. वेगवेगळे प्रकार आहेत सामदाम दंडभेदचे पिअर प्रेशरचे. पण ह्या सगळ्या प्रकारातनं मग तो मुलगा किंवा ती मुलगी त्याला ते बळी पडतात. आणि ह्याच्यात मग तुम्ही जर अजून एक म्हणजे आम्ही जो गेले 8 वर्ष उपक्रम राबवतो आहे, ॲक्च्युली ही स्टडी करण्यामागचं कारण ही बॅक स्टोरी होती की आम्ही 8 वर्ष उपक्रम राबवताना आम्हाला जे इम्पॅक्ट दिसले त्याचा बेसलाईन डेटा काय. आणि तो डेटा असेल तर आपल्याला लक्षात येईल, कारण सरकार दरबारी नार्कोटिक्स हा एक ॲडिक्शनचा विषय आहे. थोडंफार अल्कोहोल आणि टोबॅकोला ही ॲडिक्टिव्ह सबस्टन्स म्हणून बघितलं जातं, पण त्याला ॲडिक्शनमध्ये मोजलं नाही जात. मग आम्ही जेव्हा सरकार दरबारी विचारतो तेव्हा आपल्याला 2%, 3% ही ॲडिक्शनची स्टॅटिस्टिक्स मिळते. ती कशाची आहे? नार्कोटिक्सची. ती सुद्धा मॅच होत नाही, कारण आमच्या स्टडीप्रमाणे 20%. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण हे डिस्क्रिपन्सी बघतो तेव्हा ही स्टडी करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा लक्षात आलं की या मुलांमध्ये बाकीचे पिअर प्रेशर हा डेटा आपल्याला सगळा बघणं खूप गरजेचं आहे, कारण त्या हिशोबाने मग आपल्याला कुठे मॅक्झिमम इम्पॅक्ट करता येईल. कारण आमचा संयम हा कार्यक्रम हा प्रिव्हेन्शनचा आहे, डिॲडिक्शनचा नाही. मग प्रिव्हेन्शनचा जो आपल्याला एक म्हणजे सेल्फ रेग्युलेशन म्हणजे आमच्या तुम्ही जेव्हा विचारलं की स्टडीचे अजून तुमच्याकडे काय काय इन्साईट्स आहेत, तर त्यातला एक इन्साईट हाच होता की जो मी सुरुवातीला एक्झाम्पल दिलं की मी 1 ग्लास नंतर ठेवू शकतो आणि एखादा 7 ग्लास नंतर ठेवू नाही शकत. तिथे कुठला फरक पडतो? तो फरक सेल्फ रेग्युलेशनचा असतो, तो फरक संयमचा असतो की मी स्वतःच्या मनावर कुठे संयम करू शकतोय का, मला ही लाईन ड्रॉ करता येते का गुड आणि बॅडमधली. आणि त्याच्यामुळे मग ह्या एज ग्रुपवर फोकस केला, कारण ह्या एज ग्रुपला ते शिकवणं आम्ही गेली जे 8 वर्ष शिकवतो आहे त्याचा जो आम्ही इम्पॅक्ट बघितला होता
तो ह्याच्याने क्रॉस रिलेट झाला की नाही, या एज ग्रुपबरोबर काम केल्यानंतर तुम्ही कुठेतरी ना त्या सिगरेटचा फोटो बघण्यापेक्षा एक, आम्ही त्याला रिइन्फोर्स अवेअरनेस हा शब्द वापरतो की अवेअरनेस आहे पण ती रिइन्फोर्स व्हावी आणि ती रिइन्फोर्स होऊन आमच्या बिहेवियरमध्ये चेंज व्हावा. तर त्याचा आपण परिणाम कुठे करू शकतो, तर या वयोगटात. आणि म्हणून मग या वयोगटातल्या जर ट्रेंड्स लक्षात आल्या, आणि आत्ताही आपण ॲडिक्शनबद्दल बोलताना 4 विषयांबद्दल बोलतोय, अनेक अजून कितीतरी प्रकारचे ॲडिक्शन आहेत जे आमच्या स्टडीत आलेले आहेत. खडू आहे, पेट्रोल आहे, खडू आयोडेक्स आहे. अरे ॲमेझॉनवर 5 रुपयाची पुडी मिळते खडूची, चॉकची. त्या खडूचं ॲडिक्शन एवढ्या खडू काय मोठ्या करतात? प्रमाणात म्हणजे खातात. कंटिन्युअस असं असतं. किंवा कंटिन्युअस स्केचपेन इथे असतं सुंगायचं. किंवा पेट्रोल हातात घेऊन, पेट्रोलचा वास हातात घेऊन पेट्रोलचा वास घेणं. म्हणजे मेंदू मधलं रिवॉर्ड सिस्टीम जी असते ना, त्याच्याशी याचं खूप क्लोज कनेक्शन असतं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, फील गुड सिक्रिशन्स जे आहेत, सिरोटोनिन, डोपामाइन वगैरे, तर मुख्य, किंवा एन्डॉर्फिन्स ज्याला म्हटलं जातं, तर मुख्य कसं आहे की माणसाला केव्हा छान वाटतं, जेव्हा एन्डॉर्फिन्स सिक्रेट होतात तेव्हा छान वाटतं. आता एन्डॉर्फिन्स सिक्रेट केव्हा होतात, जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमुळे होतात. इंटरनली केव्हा होतात, जेव्हा तुम्ही खूप सुंदर म्युझिक ऐकता, संगीत ऐकता, किंवा तुम्ही छान व्यायाम करता, तुमच्या शरीरालाही रिलॅक्सेशन मिळतं, किंवा तुम्ही एखादं अतिशय सुंदर असं रमणीय निसर्ग दृश्य बघता, त्यावेळेला नैसर्गिकरित्या डोपामाइन सिक्रेट होतं किंवा एन्डॉर्फिन सिक्रेट होतात आणि यू गेट अ फील गुड एक्सपिरियन्स फ्रॉम इट. आता हाच फील गुड एक्सपिरियन्स, जसं आपण म्हणतो की, वेगळं उदाहरण देते थोडंसं, की मला माझे केस चांगले व्हायला हवे आहेत समजा, तर मग मी काय करते, मी प्रोटीन्स खाते, किंवा मग मी ते वेळच्या वेळी स्वच्छ ठेवते, अमुक तमुक वगैरे. म्हणजे मला इंटरनली त्याला पोषण कसं मिळेल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करते. पण तसं होत नाही आहे. किंवा मला असं वाटलं की नाही, आता मला रंगवून बघायचं आहे, तर मला काहीतरी एक्सटर्नली त्याला हे करावं लागतं, आणि मग एक्सटर्नल ॲप्लिकेशन केल्यावरती मला जसे हवे तसे ते दिसतात. थोडं रँडम उदाहरण आहे हे, पण तसं थोडंसं ह्याच्यामध्ये की जसं इंटरनली अशा काही गोष्टी केल्यामुळे नैसर्गिकरित्या ह्या सगळ्या चांगल्या वाटणाऱ्या, चांगलं फील देणारे हॉर्मोन्स सिक्रेट होतात, तसं एक्सटर्नल गोष्टींमुळे पण होतात ना. केमिकल इंड्युस्ड अशा प्रकारचं हे सिक्रेशन्स असतंच, आणि ते सगळं ह्याच्यातनं घडतं. तर त्याच्यामुळे मग काय होतं की हळूहळू तुमचा जो सेंटर ऑफ कंट्रोल आहे तो आतून नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या एन्डॉर्फिन्सकडून बाहेरनं सबस्टन्सेस घेतल्यानंतर, किंवा इंटरनेटसारखं डिजिटलमधून सुद्धा ते होतं की कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलेशन आहे शेवटी ते. तर ते स्टिम्युलेशन जेव्हा तुम्हाला बाहेरून मिळायला लागतं, आणि मी मगाशी म्हटलं तसं की ते पटकन मिळतं आहे, ते मला बसल्या जागी मिळतं आहे, मला कष्टच करायला लागत नाही आहे, तर मग मी तेच करायला जाईन सारखं, कारण मी आळशी आहे बेसिकली, मला ते कष्ट घ्यायचे नाही आहेत. मग मी त्याच्यामध्ये अडकत जाते, आणि मग ती रिवॉर्ड सिस्टीम आहे की तुमच्या मेंदूला ते रिवॉर्ड मिळालं की त्याला बरं वाटतं, मग पुढच्या वेळेला ते क्रेव्हिंग सुरू होतं की आता मला हेच पाहिजे, मला असंच पाहिजे. आणि आत्ता दर्शन म्हणला तसं इतक्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात होते. म्हणजे आम्ही जेव्हा शाळांमध्ये संयम सत्र घेतो, तर त्यावेळेला आम्हाला मुख्याध्यापक बऱ्याचदा असं म्हणतात की तुम्ही ताई 5वी-6वीपासून का नाही सुरू करत, कारण आम्हाला 5वी-6वीच्या पण मुलांच्या दप्तरांमध्ये अमकं सापडलेलं असतं. तर ती सुरुवात कुठून तरी अशा प्रकारचं, ज्याला वरवर आपण निरुपद्रवी म्हणू, अशा प्रकारच्या गोष्टींच्या ट्रायआउट्समधनं होते. मग त्याच्यात अगदी कफ सिरपसुद्धा आहे. बेनाड्रिलच्या बाटल्या घेतात. आपण 2 चमचे बेनाड्रिल का घेतो, खोकला कमी व्हावा, इरिटेशन कमी व्हावं म्हणून. बेनाड्रिलमध्ये अल्कोहोल आहे, स्पिरिट आहे. मग ते 2 चमचे घेऊन डोपामाइन सिक्रेट नाही होणार आहे, किंवा एन्डॉर्फिन सिक्रेट नाही होणार. बाटलीभर घेतलं तर मग ते स्टिम्युलेशन मिळेल, अल्कोहोलचं जसं मिळतं तशा पद्धतीने. किंवा आयोडेक्स, आपल्याला कल्पना पण येणार नाही की आयोडेक्सची सँडविचेस करून खाल्ली जातात. हे सगळं प्रबोधन मुलांनी आमचं केलेलं विक्स, म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे पावावरती लावतात, पेन मॅनेजर्स आहेत ना, ही सगळी पेन मॅनेजर्स आहेत. सी, याला बघताना ना, म्हणजे एकतर आपण जे ताई म्हणतात तो एक विषय आहे की कुठेतरी डोपामाइन आहे, कुठेतरी ना इट्स ऑल्सो बिकम एस्केप मेकॅनिझम. माझ्या आयुष्यातले करंट प्रॉब्लेम्स, करंट इश्यूज ह्याच्यातून पळण्यासाठी किंवा माझं डोकं पूर्णपणे शांत करण्यासाठी दिस बिकम्स ॲन एस्केप मेकॅनिझम. काही नसेल तर समहाऊ आपण लहान असताना, कदाचित म्हणजे यू विल कम फ्रॉम द सेम जनरेशन, किंवा ते आपण सगळे लहान असताना बोर्डम वॉज व्हेरी कॉमन. बसून राहा, शोधा काहीतरी. राईट नाऊ यू नीड अ ट्रिगर फॉर युअर ब्रेन एव्हरी सेकंड. म्हणजे प्रत्येक क्षणाला तुम्हाला काही ना काहीतरी पाहिजे. आपण 2 मिनटं बोलतोय, ठीक आहे, तुम्ही आणि ताई बोलताय, मला रिपोर्ट वाचण्याची गरज आहे. आपल्याला प्रत्येक क्षणाला काहीतरी तो ट्रिगर पाहिजे, आणि त्या ट्रिगरला कुठेतरी मग आपण कुठल्याही प्रकारचं ट्रिगर शोधतो आणि ते ट्रिगर चालू. आणि इथे ना मला एक
2 सेकंद फक्त म्हणजे ताई जो आपण विषय काढला की आपण आधी 3 ॲडिक्शन डिस्कस केले, पण आपण डिजिटल ॲडिक्शन याच्यावर आलो नाही. डिजिटल ॲडिक्शन म्हणजे मला आठवतं आहे 1 सप्टेंबर 2019ला आम्ही संयम हा कार्यक्रम लॉन्च केला MCCIमध्ये. आणि त्या दिवशी आम्ही एक एक्सपेरिमेंट केला. कारण आम्ही लॉन्च करत होतो, पुण्यातले पूर्ण प्रतिष्ठित वर्ग समोर होता, सगळे शिक्षित हायली क्वालिफाईड पीपल. आणि मी एक प्रश्न विचारला, आपल्यापैकी किती जण ॲडिक्ट आहेत? कोणाचाही हात वरती नव्हता. आणि लकीली आम्ही इन्व्हाइट केल्यामुळे आमच्याकडे सगळ्यांचा डेटाबेस होता. आम्ही सगळ्यांना एका सेकंदात व्हॉट्सॲप मेसेज जायला व्यवस्था केलेली होती. मी हा प्रश्न विचारला, पॉज केला आणि नंतर सगळ्यांना व्हॉट्सॲप मेसेज मिळाला. पूर्ण ऑडिटोरियम वाजला. किमान 60 ते 70% लोकांनी आधी खिशातून फोन बाहेर काढला. आणि आम्ही विचारलं, आता सांगा तुमच्यापैकी ॲडिक्ट किती? आणि संयमचं आम्ही ब्रीदवाक्यच हे ठेवलं की संयम इट स्टार्ट्स विथ यू. आणि ह्याचा जर स्टॅटिस्टिकल डिजिटल स्टॅटिस्टिक्स आणि इथे मी प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये की सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा कोण हातात मोबाईल घेतं तुमच्यापैकी? त्याला मात्र सगळ्यांचे हात वरती होते. तर आता मला त्याच्यावरती प्रतिप्रश्न, मग दुसरं करायचं काय? एक्झॅक्टली, कारण दुसरं काही करायचं असतं हे माहितीच नाही आहे आपल्याला, कारण आपण हेच करत आलो मोबाईल हातात आल्यापासून. कारण आई वडिलांना ते बघतो, जो मुलगा आई वडिलांबरोबर खोलीत झोपतो. म्हणजे मी मुद्दामून ह्याच्यावर फोकस का आणतोय, कारण आम्ही ह्याच्यावर काम करताना ना खूपदा प्रश्न विचारला जातो की मग तुम्ही हे सगळं करताय डेटा, मग आपण काय करायला पाहिजे? आणि आमचा परत हेच उत्तर असतं की इट स्टार्ट्स विथ यू. तुमचा फोन खिशात जातोय का? तुम्ही शनिवारी रविवारी संध्याकाळी आपण ज्या विषयाने सुरुवात केली, पार्टीला जाण्याऐवजी मुलांबरोबर काही करण्याचा प्रयत्न करताय का? कुठेतरी काही एक घडणीची चर्चा घरात होतीये का? लंच टेबलवर मोबाईल स्क्रोल करणं किंवा डिनर इज TV टाईम ह्या कन्सेप्टपासून आपण बाहेर येतोय का? म्हणजे मला याच्यात स्टॅटिस्टिक वाचायला आवडेल आमच्या रिपोर्टमधलं की 13 ते 16 वयोगटातली मुलं मिनिमम 1 ते 2 तास दिवसाला फोन वापरतात किंवा स्क्रीन अलाउड नाही आहे त्यांना ॲक्च्युली. 40% यूथ 17 ते 19 3 ते 6 तास आणि 20 ते 22 हे 6च्या वरती रिपोर्ट करतात. 3 ते 6 अभ्यास वगळता. अभ्यास आणि याच्यात तो त्याच्यात हा कॅव्हिएट होता की तुम्ही अभ्यास सोडून सांगा. कारण आता कारण डिजिटल इज सच अ थिंग. आणि दूधारी तलवार म्हणतो ना, तशातला प्रकार येतो की म्हणजे तुम्ही त्याच्याशिवाय जगूही नाही शकत आणि त्याच्याबरोबर जगताना तुम्हाला प्रॉब्लेमही आहेत. त्याच्यामुळे हा सर्वे विचारताना त्याच्यात तो एक अँगलही महत्त्वाचा होता की तुम्ही कामाव्यतिरिक्त किती वापरताय. प्रोफेशनल कामाव्यतिरिक्त 3 ते 6 तास स्क्रीन वापरतोय. आता हा आकडा हा भयावह आहे. म्हणजे मी नाश्ता करते आहे तर समोर मोबाईल ठेवून त्याच्यावरती नेटफ्लिक्सवरती मूव्ही लागलेली असते. इज इट नेसेसरी? म्हणजे आपण आपल्याकडे नेहमी म्हणतो की तुम्ही चावून खा, 32 वेळा चावून खा, मग त्याचं पचन चांगलं झालं पाहिजे अमुक. हे म्हणजे खूप आता असं वाटेल ऐकणाऱ्या तरुण पिढीला सुद्धा की हे म्हणजे फारच ऑर्थोडॉक्स विचार आहेत वगैरे, परंतु हे शास्त्रांनी पण अनेक वेळेला प्रूव्ह केलेलं आहे. पण हे आपण लक्षात घेत नाही पुन्हा, कारण मी मगाशी म्हटलं तसं की माणूस हा अत्यंत आळशी आणि अत्यंत बुद्धिमान आहे. बुद्धिमान अशासाठी आहे की त्याला स्वतःच्या प्रत्येक गोष्टीसाठी समर्थन देता येतं आणि ते दिलं की त्याचा जो काही तो इगो आहे, इगो म्हणजे स्वमान आहे, तो सुखावतो. कुठेतरी सुपर इगो असतो, तो सांगत असतो बाबा रे हे बरं नाही, हे चांगलं नाही, हे करू नको, ते करू नको. पण मला मी ते करतेय ना आता, तर मग मी करतेय तर मला त्याचं काहीतरी समर्थन देता आलं पाहिजे आणि ते अत्यंत तर्कशुद्ध असलं पाहिजे. म्हणजे मग ते मला स्वतःला आधी पटतं आणि मग मला पटलं की मी इतरांना कन्व्हिन्स करायला मोकळी होते. पण हे स्वतःकडे जोपर्यंत आपण मुलांनाही बघायला शिकवत नाही की तुम्ही जे स्वतःबद्दल तुमचा जो समज करून घेतलेला आहे किंवा तुम्ही जी काही स्वतःलाही समर्थनं देताय ती खरंच किती उपयुक्त आहेत. म्हणजे याच्यातून खूप मानसिक आजार नव्याने निर्माण झालेले आहेतच, खूप जास्त, आणि अगदी निर्माण झालेले आहेत. म्हणजे जगभरामध्ये मानसशास्त्रज्ञांना किंवा मनोविकार तज्ज्ञांना त्याची दखल घ्यायला लागलेली आहे. म्हणजे नोमोफोबिया हा 10 वर्षापूर्वी आजार ऐकलेला नव्हता. नो मोबाईल फोबिया म्हणजे आपला मोबाईल थोडा वेळ जरी इकडे तिकडे कुठे गेला तर जी पॅनिक अवस्था होते, अँझायटी क्रिएट होते, ती अँझायटी रिअल आहे. मोबाईल आत्ता 10 वर्षापूर्वी आला आहे, पण अँझायटी ही तुमची कुठल्याही एखाद्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी निर्माण झालेली एक इव्होल्युशनरी इमोशन आहे. पण ती इमोशन तुमची आता कशाला अटॅच झाली? तर खरं तर ज्या गोष्टीच्या बाबतीमध्ये गेल्या 10 वर्षापर्यंत काही मागमूसच नव्हता. म्हणजे इट इज नॉट अ सर्व्हायवल इमोशन नाऊ. अँझायटी ही सर्व्हायवल इमोशन आहे ना, की मला जगण्यासाठी चिंता वाटली पाहिजे कशाची तरी, तर मी काहीतरी हातपाय हलवीन आणि करीन. तर ती जी इमोशन आपल्याला जगण्यासाठी मदत करणार म्हणून निर्माण झाली, ती आज मोबाईल इकडे तिकडे गेला तर मला का वाटतं एवढी? कारण माझा मोबाईलवरचा मानसिक डिपेंडन्स एवढा वाढलाय की मोबाईल हा मला सर्व्हायवलचं एक चिन्ह वाटतो. बापरे, हे केवढं स्केरी आहे. म्हणजे मी मोबाईल आहे तर मी जिवंत आहे, नाही तर मी जिवंत नाहीये. म्हणजे माय फ्रेंड सर्कल इज ऑन माय मोबाईल.
माय आयडेंटिटी इज ऑन माय मोबाईल, माय फॅमिली इज ऑन माय मोबाईल. माझ्याकडे घरी जाऊन मी जर वेगळा राहत असेल तर आईला जाऊन भेटायला वेळ नसतो, पण आईची आयडेंटिटी ही मोबाईलवर असते. म्हणजे माझा पूर्ण जो नेटवर्क आहे तो पूर्णपणे व्हर्च्युअल क्रिएट झालेला आहे आणि तो व्हर्च्युअल नेटवर्क मी माझ्या हातात घेऊन सगळीकडे फिरतोय. मग तो 2 सेकंद लांब गेला की तो माणूस तिथले आणि त्या व्हर्च्युअल नेटवर्क सांभाळणाऱ्याशी जे माझी अटॅचमेंट आहे म्हणजे त्या मोबाईलशी, ती अटॅचमेंट अजून वेगळी. माझ्या जगाची अटॅचमेंट त्या मोबाईल थ्रू आणि मोबाईलची अटॅचमेंट वेगळी. या दोन्ही कपल केल्यानंतर ही अँझायटी. म्हणजे आम्ही असं बघितलेलं आहे की काही याच्यात मुलं म्हणजे पेरेंट्स येऊन सांगतात की फिजिकली मुलं रिॲक्ट करतात, माऱ्या होतात घरात की मोबाईल काढून घेतला तर. आणि याच्याबद्दलच्या कित्येक घटना आपण न्यूजपेपरमध्ये वाचतोय. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की मुख्य कारण याचं आहे की अभावामध्ये आपण राहू शकतो हा अनुभवच मुलांनी घेतलेला नसतो. म्हणजे आता आम्ही काही जी शिबिरं घेतो त्याच्यामध्ये आम्ही मुद्दाम म्हणजे 11वी-12वीतले सुद्धा की ज्या मुलांना अधिकृतपणे मोबाईल घेण्याची परवानगी असते आणि देतात पालक. आणि एका अर्थाने मी असं म्हणेन की एका टप्प्यापर्यंत सुरक्षितता म्हणून, संपर्क म्हणून आवश्यकही असू शकतो. म्हणजे असं काही त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे. परंतु त्या मुलांना जेव्हा आम्ही सांगतो की आता हे 8 दिवस ना आपल्याला मोबाईल नाही वापरायचा आहे, तुम्ही अशा ठिकाणी जाणार की तुम्हाला रेंजच नसणार आहे, त्याच्यामुळे तो मोबाईल आणण्यामध्ये काही अर्थच नाही आहे. आणि मग जेव्हा ती मुलं 8 दिवस खरंच इतर त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर मोबाईलशिवाय वेगवेगळ्या गोष्टी काही एक्सप्लोअर करत, गंमत अनुभवत असे काढतात, त्यांच्यापैकी अनेक मुलं असं म्हणतात नंतर जेव्हा आपण त्यांचं मनोगत घेतो त्यावेळेला की आम्हाला ही कल्पनाच नव्हती की मोबाईलशिवाय राहता येऊ शकतं किंवा मोबाईलशिवाय आम्ही एन्जॉय करू शकतो. आता मला असं वाटतं की हा अनुभव त्यांनी जर घेतला आणि तो तेवढ्या इंटेन्सली घेतला तर पुढच्या काळात अशी शक्यता आहे की निदान त्यांची ही जी काही पॅनिक अवस्था मगाशी मी ज्याचं वर्णन केलं ती ह्या मुलांची तरी मॅनेजेबल होईल. म्हणजे होणारच नाही असं मी नाही म्हणणार, परंतु त्यांनी तो अनुभव घेतलेला असल्यामुळे कधी असं घडलं किंवा कधी खरंच मोबाईल नादुरुस्त झाला तर ते म्हटले ठीक आहे ना, आय कॅन सर्व्हाइव्ह, आय कॅन स्टँड इट. तर आय कॅन स्टँड इट ही पोझिशन येण्यासाठी तरी निदान मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे एक्सटेन्सिव्हली या स्पेसिफिक तरुण मुलांसोबत, किशोर वयातल्या मुलांसोबत काम केलं म्हणून त्यांचा व्यसनांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? कारण आत्ता हे खूप इंस्टाग्रामवरती वेगवेगळे स्टडी रिपोर्ट्स असं काहीतरी कोणी सांगतं की कसं आत्ताचं जेनझी कमी दारू पितं आहे, कमी सिगरेटी ओढतं आहे किंवा जेनझीचं मिलेनियलपेक्षा प्रमाण कमी झालेलं आहे. असे तर मला इंस्टाग्रामवरती अशा बातम्या मी रेग्युलरली कन्झ्युम करतो. तुम्ही ज्यावेळेस या मुलांसोबत बोललात त्यावेळेस तुम्हाला काय जाणवलं की कारण त्यांच्यासाठी एक्सपोजर तर अतिशय जास्त आहे. म्हणजे आपण घरातनं बाहेर पडल्यानंतर म्हणजे 1 किलोमीटरमध्ये कदाचित आपल्याला इतर काही नाही मिळत, पण कदाचित 4 पानटपऱ्या दिसतात आणि मग त्याच्या आजूबाजूला उभी असलेली ओळखीची न ओळखीची माणसं आजूबाजूला दिसतात. तर व्यसनांसंदर्भातलं एक्सपोजर तर अतिशय जास्त वाढलं आहे. अशा वेळेत त्या मुलांना त्या व्यसनांबद्दल काय वाटतं? हे कारण इंस्टाग्राम खूप वेगळं काहीतरी सांगतं आहे. त्या बातम्या येतात आणि ते सांगतात की नाही आता जेनझी तर फार कन्झ्युम करत नाहीत, जेनझीज त्या वाटेला जात नाहीत. तर तुमच्या रिपोर्टमध्ये काय कळतंय? मी सुरुवात करतो, पण कारण ह्या विषयात माझ्या होते मी ताई काय तुम्ही या विषयात आमच्याबरोबर जी 400 लोक काम करतात त्यांना जर विचारलं ना तर सगळेजण बोलण्यासाठी म्हणजे एकदम उत्सुक असतील. कारण ह्यालाच मी आधी म्हणालो ना, अवेअरनेस ॲक्सेस पॅराडॉक्स आहे. कारण अवेअरनेस भरपूर आहे, कॉन्शियस अवेअरनेस खूप जास्त आहे आणि देर इज अ व्हेरी थिन लेअर सेगमेंट जिथे दॅट अवेअरनेस माईट हॅव ट्रान्सलेटेड इन टू एक सबस्टन्स ॲडिक्शन कमी होणं, पण त्याच्या अगेन्स्ट दुसरे 2 ॲडिक्शन सुरू होत आहेत. म्हणजे दारूचं ॲडिक्शन कमी होतं आहे पण वेप वाढलेलं आहे, हुक्का वाढलेला आहे, पण सिगरेटचं रेग्युलर आहे पण सिगरेट ब्रेक वाढलेली आहे. सिगरेट ब्रेकमध्ये 2 पिणारे आणि 4 न पिणारे जाऊन पॅसिव्ह स्मोकिंग वाढलेलं आहे. त्याच्यामुळे अवेअरनेस पॅरेडॉक्स हा खूप महत्त्वाचा की अवेअरनेस खूप वाढलेला आहे. आणि जर आपण मास लेवलला जनरलाइज करायचं असेल, जे तुम्ही कन्क्ल्युजन काढले की मिलेनियल कमी पित आहेत किंवा हे पित आहेत, हा स्टडी मास लेवलला कदाचित जनरलाइज नाही करता येणार. हा एका लेअरला करता येईल, पण त्याच्यामुळे कुठलं दुसरं पारडं जड झालं आहे हे बघणे खूप गरजेचं आहे. कारण त्याला एकांगी बघून की दारूचं कन्झम्पशन तिथे कमी होतं आहे पण अगेन्स्ट दारू काय वाढतं आहे हे आपण बघितलं आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जर थोडक्यात उत्तर द्यावं तर आमच्या स्टडीच्या हिशोबाने गेली 8 वर्ष आम्ही जे काम करतो आहे, हा जर तुमचा इक्वेशन मी जनरल पॉप्युलेशनला लावायचा ठरवला तर आय वूड डिसअग्री की कमी झालेलं आहे कन्झम्पशन. रॅदर ॲक्सेस आणि ऑल्टरनेटिव्स खूप जास्त वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या ऑल्टरनेटिव्सच्या प्रमाणात कन्झम्पशन खूप जास्त वाढतं आहे. फक्त वेगवेगळे सबस्टन्स म्हणजे ते डिस्ट्रीब्यूट झाले. आधी जर अल्कोहोल 10% असेल
आणि सबस्टन्स 10% असेल तर आता अल्कोहोल 5%, सबस्टन्स 5%, डिजिटल 5% आणि अजून काहीतरी 5%, असं ते हॉरिझॉन्टली स्प्रेड झालं आहे. तर तुम्हाला त्याचं ॲज अ एक्सपर्ट मला अकॅडमिशियन काय हां वाटतं? म्हणजे मला 2 त्याचे आयाम किंवा डायमेन्शन्स वाटतात. एक असं आहे की कुठलीही बातमी अशी जेव्हा येते, फ्लोट होते, तेव्हा इट अगेन इज अ पार्ट ऑफ नरेटिव्ह कुठल्या तरी पद्धतीचा. कोणाचा तरी एनिवेज म्हणजे तो narrative कसा आहे, कोणाचा आहे, वी आर नॉट गोइंग टू डिटेल्स ऑफ दॅट. पण कुठलीही माहिती, तर मी संशोधक म्हणून जेव्हा ह्याच्याकडे बघते तेव्हा आय ऑलवेज ट्राय टू ट्रायंग्युलेट. तर ट्रायंग्युलेशन कशामध्ये करावं लागतं किंवा सुसंगती कशात बघावी लागते. तर जर का कन्झम्पशन कमी झालं असेल तर कन्झम्पशननी होणारे परिणाम पण कमी व्हायला पाहिजेत. ते परिणाम शारीरिक ह्याच्यावरचे पण कमी व्हायला पाहिजेत, वर्तनावरचे पण कमी व्हायला पाहिजेत. Social पण आपण implications समजा नुसत्या, मी आता खरं तर माझ्या एका सहकार्याला हे कामच सांगितलं आहे की गेल्या 2-3 महिन्यांमधल्या किंवा 6 महिन्यांमधल्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्यांची कात्रणं कर. 13 ते 22 किंवा 25 वयोगटातल्या मुलांनी केलेले गुन्हे, आणि आपण जर का बघितलं तर प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारीचा आणि ॲडिक्शनचा अतिशय क्लोज सहसंबंध आहे. याचा अर्थ प्रत्येक करणं घेणारा माणूस गुन्हा करतो असं नाही आहे, पण याचा अर्थ असा आहे की कुठेतरी ते ट्रायंग्युलेट केल्याशिवाय आपल्याला असा पटकन निष्कर्ष काढणं हे खूप घातक आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यातली की म्हणजे किती प्रकारे, आत्ता दर्शन म्हणला तसं त्याचे व्हरायंट्स जे काही वाढलेले असतात, तर त्या व्हरायंट्सच्या बाबतीमध्ये अवेअरनेस कशाचा आहे, माहितीचा अवेअरनेस आहे फक्त, जाणीवेचा नाही. आमच्या अभ्यासामध्ये पण आम्हाला असं दिसलं की शॉर्ट टर्म परिणाम काय होतात हे मुलांना सांगता येतं, पण लाँग टर्म परिणाम काय होत आहेत त्याच्याविषयी त्यांना माहिती नाही. आणि त्यामुळे शॉर्ट टर्म परिणाम माहिती झाले की तात्पुरतं कुठेतरी कधीतरी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं असेल तरी लाँग टर्म काही बिघडत नाही, एवढं काय होतं त्याच्यात काय मोठंसं. आम्ही नेहमी मुलांना प्रश्न विचारतो, म्हणजे मुलं आम्हाला प्रश्न विचारतात आणि खूप मोकळे संवाद असतात. मुलं प्रश्न विचारतात की काय बिघडतं घेतलं तर, काय बिघडतं वापर केला तर. मग आम्ही मुलांना असा उलटा प्रश्न विचारतो, काय बिघडतं नाही घेतलं तर, काय बिघडतं नाही वापर केला तर त्यांना त्याची उत्तरं नाही देता येत. किंवा दिली तर ती आधीची जी आपण कारणं घेतली ना त्याला पूरक असतात की बाबा म्हणजे मला ॲक्सेप्ट व्हायचं या मित्रांना. आणि ह्याच्यातनं फक्त एक मला ताई ह्या प्रश्नाला एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे, ते म्हणजे आपण जे एनर्जी ड्रिंक्सचं मॅप केलं आहे ते आपण काय केलं आहे स्टडी करताना ना, एनर्जी ड्रिंक हा ॲडिक्टिव्ह सबस्टन्स आपण कन्सिडरच नाही करत. बरोबर आहे. हू विल कन्सिडर एनर्जी ड्रिंक ॲडिक्ट? मला रात्री अभ्यास करायचा होता, मी इंजिनियर आहे, नाईट मारायची म्हणजे एनर्जी ड्रिंक घ्यायचा, बरोबर कबूल. पण एनर्जी ड्रिंक इज वन ऑफ द बिगेस्ट ट्रिगर फॉर अर्ली ॲडिक्शन, कारण इट हॅज दॅट ॲडिक्टिव्ह सबस्टन्स इन इट. आता मुलांना ही जाणीव, मी ताई बाकी काहीच नाही घेतो, दादा मी बाकी काहीच नव्हतो घेत, मी ना फक्त ते रात्री एक एनर्जी ड्रिंक घेतो, पण आता जाणवायला लागलं की अभ्यास वाढला म्हणून 2 घ्यावे लागतात. आता काय होतं, सकाळी उठल्यानंतर पण 1 घ्यावा लागतो, कारण मी नाईट मारली होती आणि थकलो होतो. 3 एनर्जी ड्रिंक झाले, एकाचे 2, दोनाचे 3. मग ते एनर्जी ड्रिंकचा बदल हा कशात होईल आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे जेव्हा अवेअरनेस पण आहे ना, ती अवेअरनेस, माझा अल्कोहोल कन्झम्पशन कमी झालं आहे पण इकडे एनर्जी ड्रिंक कन्झम्पशन वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ताई जसं म्हणाले की तुम्हाला त्याला ट्रँग्युलेशनमध्ये बघावं लागेल, फक्त एक डेटा बघून चालणार नाही. कमी झालं आहे, मग काय कमी झालं आहे, त्याच्या अगेन्स्ट काय वाढलं आहे, आणि त्याचा जो आउटकम आहे तो कमी झाला आहे का. क्राईम रेट असेल, सेक्शुअली रिस्की बिहेवियर असेल, याचा सगळ्याचा खूप मोठा दुवा सेक्शुअली रिस्की बिहेवियरवर आहे. निश्चित आहे. खूप मोठा कनेक्शन सेक्शुअली रिस्की बिहेवियरवर. डेट रेपिंग बद्दल आपण ऐकतो अनेक वेळेला, त्याच्यामध्येही हेच आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं काही काय कन्झ्युम करण्याची सवय लावणं आणि त्याच्यामधून गैरफायदा घेतला घेणं हे खूप कॉमन आहे. आम्हाला आश्चर्याची गोष्ट याच्यामध्ये अशी दिसली की आम्ही खूप कंपॅरिझन्स पण केली, ग्रुप कंपॅरिझन्स केली, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की मुलगे आणि मुली यांच्यामध्ये फार फरक नाही आहे. म्हणजे जो की कदाचित, मी असं म्हणेन, कदाचित जर 20 वर्षापूर्वी हा सर्व्हे केला असता, 20-25 वर्षापूर्वी, तर मुलगे आणि मुली यांच्या कन्झम्पशनमध्ये स्टार्च डिफरन्सेस आले असते. म्हणजे मी माझ्या तरुण वयातला 25 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर. पण आत्ता असं दिसतंय की गॅप खूप कमी आहे. मुलगे जास्त प्रोन आहेत हे दिसतंय आम्हाला त्याच्यामध्ये. त्याची अनेक इतर कारणं आहेत, त्याच्या मी खोलात जात नाही, पण मुलीसुद्धा तितक्याच प्रोन आहेत, कारण त्यांनाही तितकाच ॲक्सेस आहे, त्यांनाही तितकीच अवेलेबिलिटी आहे. त्यांच्यावरचे सुद्धा सोशल प्रेशर्स हे तेवढ्याच प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत, तेवढीच पिअर प्रेशर्स त्यांच्यावरची पण वाढलेली आहेत. त्याच्यामुळे जेंडर गॅप वाईट अर्थाने मी असं म्हणेन की इथे कमी होते आहे. मला पालकांकडे जायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण मुलांबद्दल बोलतो त्यावेळेस अर्थात पहिली बोटं जातात ती पालकांकडे, की मग पालक काय करतायत, मग पालक कुठे आहेत आणि त्यांचं लक्ष नाही का मुलांकडे. मला जेन्युइन हा प्रश्न, आणि असं तर नाही आहे ना की कुठल्याही पालकांना त्यांची मुलं व्यसनी
व्हावीत असं वाटतात. म्हणजे हे तर ढळढळीत आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली बाब आहे की पालकांना कुठल्याच वाटणार नाही. म्हणजे जरी व्यसनी पालक असले तरी त्यांना कधीही वाटणार नाही की माझ्या मुलाने सिगरेट ओढावी, त्याला कधीही वाटणार नाही माझ्या मुलाने माझ्यासोबत दारू प्यायला सुरुवात करावी. म्हणजे तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. पण कुठल्याही पालकांना तर त्यांच्या मुलांबद्दल काळजी असतात. मग अशा ज्यावेळेस मुलं व्यसनांकडे अधिक वळत आहेत अशा काळामध्ये पालकांचं मुलांकडे एक्सपोज असलेलं आयुष्य, म्हणजे त्यांना मुलं काय करतायत काय नाही करत आहेत आणि मुलं ॲक्च्युअल काय करतायत काय नाही, याच्यात खूप मोठी गॅप तयार झाली आहे का आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स तयार होत आहेत का? आत्ता मध्यंतरी आम्ही एक कार्यक्रम केला होता दुसऱ्या ह्याच्यात रिलिजियस धर्मगुरूंबरोबर, पण त्यांनी एक खूप चांगलं ना आम्हाला एक उदाहरण दिलं. ते म्हणाले की हल्ली पालकांचा आणि मुलांचा संवाद कसा झाला आहे, तुम्ही जर डॉक्टरांकडे गेला, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन बसला आणि डॉक्टरांना तुम्ही फक्त प्रॉब्लेम सांगितलं, डॉक्टर तुमच्याशी 5 मिनटं काही बोलले नाही, काही नाही केलं, त्यांनी तुमचा पहिला वाक्य ऐकून म्हणाला तुझा हा प्रॉब्लेम आहे, ही गोळी घे, ठीक करून घे. आपण काय म्हणतो, दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घेऊ, काहीतरी गडबड आहे. तसा पालकांचा आणि मुलांचा संवाद झाला आहे. मुलं जेव्हा पालकांकडे येतात तेव्हा मुलांना काही सांगण्याच्या आधी पालकांकडे सोल्युशन किंवा प्रॉब्लेम तयार असतं. हे तुझीच चूक असेल रे, नाही हे सोल्युशन कर. पण ते 5 मिनटं त्यांचं ऐकून घेणं आणि त्याच्यावर रिॲक्ट करणं. त्याच्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की कुठल्याही पालकाला कॉन्शियसली वाटतं का माझा मुलगा ॲडिक्ट व्हावा, मुलगी ॲडिक्ट व्हावी, ॲब्सोल्युटली नॉट. कोणाला वाटतं का मी मुलांकडे कंटिन्युअस फोन द्यावा आणि त्याला चष्मा लागावा, ॲब्सोल्युटली नॉट. पण हे वाटणं, ही अवेअरनेस असणं, म्हणजे जर रिपोर्टच्या भाषेत बोलायचं झालं तर ही अवेअरनेस असणं आणि त्याचं ॲक्शनमध्ये ट्रान्सलेशन होणं, ही जी गॅप आहे ना, ह्या गॅपमुळे कुठेतरी तो ॲडिक्शन ट्रिगर होतो. मी थोडंसं असं म्हणेन की हे तर स्टेटमेंट अगदी मला निश्चित पटतं की कुठल्याही पालकांना कुठल्याही परिस्थितीमधले असतील तर आपल्या मुलांनी व्यसनी व्हावं, कारण व्यसन हा शब्द खूप निगेटिव्ह आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. व्यसन हा शब्द हा खूप जास्त परावलंबित्व दाखवणारा आहे आणि नाहीच वाटत कुणाला, हे बरोबर आहे. पण मी असं म्हणेन की पालक हे पुरेसे इक्विप नाही आहेत की ज्यायोगे ते मुलांच्या अशा प्रकारच्या सवयींच्या बाबतीमध्ये योग्य पद्धतीने समजून घेऊ शकतील आणि त्याच्यावरती काहीतरी प्रतिसाद देऊ शकतील. प्रतिक्रिया म्हणत नाही मी, प्रतिसाद देऊ शकतील. की आम्ही जी पालक सत्र घेतो संयमच्या आमच्या सगळ्या प्रशिक्षणात, त्याच्यामध्ये आम्ही पालकांशी कशाबद्दल बोलतो, 3 गोष्टींबद्दल बोलतो. एक पहिली गोष्ट म्हणजे खरंच व्यसन म्हणजे काय आहे, कारण मुळात त्याच्याबद्दलची सुद्धा ॲम्बिग्युटी असते. मग अशी आपण म्हटलंच की कशाला व्यसन म्हणायचं, ह्याला म्हणायचं का त्याला म्हणायचं, तर नक्की व्यसन म्हणजे काय, त्याचे काय परिणाम होत असतात आणि नुसते शारीरिक नाही, कौटुंबिक परिणाम काय होतात, शैक्षणिक परिणाम काय होतात, असे वेगवेगळे आम्ही त्याच्यात बोलतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की आपलं मूल कुठल्या तरी चुकीच्या दिशेला जातं आहे हे तुम्ही कसं ओळखाल, कारण बऱ्याच वेळेला पालकांना ना हे समजतच नाही, कळत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या खुणा असतात, चिन्ह असतात की जी पालकांनी थोडं जर का व्हिजिलन्स ठेवला, थोडं बारकाईने लक्ष दिलं. उदाहरणार्थ खोटं बोलणं वारंवार, घरातल्या वस्तू गहाळ होणं किंवा खूप उशिरा झोपणं, उशिरा उठणं. सगळ्या मुलांना असंच होत असेल असं नाही, पण ह्या काही त्याच्या सिम्पटम्स आहेत. किंवा विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तरं न मिळणं, कुठे गेला होतास, काय करत होतास, झाकापाकी करायचा प्रयत्न मुलं करतात, मॅनिप्युलेट करायचा करतात. तेव्हा काहीतरी नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळं मुलं वागतायत. मग ते काय वागतायत हे एक्सप्लोर करण्यासाठी मग संवाद आवश्यक आहे. म्हणजे आधी खुणा कळणं आवश्यक आहे पालकांना की अरे माझं मूल जे आहे ते नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं वागतंय, किंवा भूकच नाहीये, खातच नाही आहेत व्यवस्थित. डिजिटल व्यसन ओळखणं मी म्हणेन थोडं सोपं आहे, कारण काय तर ते दिसतं म्हणजे कंटिन्युअस फोनवर आहे. तर हा दुसरा मुद्दा असतो की त्यांनी व्हिजिलन्स ठेवला पाहिजे, त्यांना लक्ष देता आलं पाहिजे त्याच्याकडे. आणि ते झाल्यानंतर समजा मला लक्षात आलं की माझं मूल चुकतंय, मग ते डिजिटल ॲडिक्शनच्या बाबतीमध्ये असेल किंवा सबस्टन्स अब्यूजच्या बाबतीमध्ये असेल, तर पहिल्यांदा पालक काय करतात तर ते ऑथॉरिटी दाखवतात, म्हणजे इंटरॉगेशन सुरू होतं. आणि कुठल्याही किशोरवयातल्या मुलाला कोणीही इंटरॉगेट केलेलं कधीही आवडत नाही, ना शाळेमध्ये आवडतं ना घरामध्ये आवडतं, कारण त्याची स्वतःची एक काहीतरी आता इमेज बनायला सुरुवात झालेली असते, त्याची आयडेंटिटी असते. आपल्याला माहिती आहे की मित्रांसमोर एखाद्या गोष्टीवर पालकांनी टोकलं तर मुलं किती डिस्टर्ब होतात. तर त्यामुळे इंटरॉगेशन सुरू झालं तरीसुद्धा मग ते उलट प्रतिक्रियात्मक जास्त वागायची शक्यता असते की तुम्हाला नाही ना आवडत आहे, मग आता मी करूनच दाखवतो. त्याच्यात मला स्वतःला पालकांशी बोलताना मी त्यांना 2 शब्द नेहमी सांगते की पाठीशी घालायचं आहे का, अजिबात नाही, पाठीशी घालू नका चूक केली तर. किंवा व्यसनाकडे मूल जात असेल तर ते मुद्दाम झाकू नका, पण पोटाशी घ्या त्याला किंवा तिला, पोटाशी घ्या, समजवा, समजून घ्या,
का त्याला असं वागावंसं वाटतंय, का तिला हे करावंसं वाटतंय, त्या मुळाकडे जाण्याचा प्रयत्न जर पालकांनी केला, मग त्यांना एकट्याला समजा शक्य नसेल, समुपदेशकाची मदत घ्या, तुमच्या नात्यातल्या अशा एखाद्या व्यक्तीची मदत घ्या की ज्याला त्या मुलाबद्दल खूप कन्सर्न आहे किंवा त्या मुलाला त्या व्यक्तीबद्दल खूप आदर आहे. पाठीशी घेणं चुकीचं आहे, पण पोटाशी घेतलंच पाहिजे, कारण जर नाही घेतलं तर मग ती सगळी सवय स्ट्रेंथन होत होत मग तुमच्या हातातनं ते मूल कधी निसटलं हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे पालकांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक स्वतः समजून घेणं, दुसरं हा संवाद वाढवणं आणि तिसरं लक्ष दिलेलं असणं. तुम्हाला एक विशेष प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपण आता ज्या अनुषंगानं ही सगळी चर्चा करतोय ती मुळातच ॲडिक्शन म्हणजे व्यसनाची सुरुवात होण्याआधीच ती कशी थोपवता येईल, त्या वल्नरेबिलिटीज काय आहेत, पालकांनी काय करायला हवं. म्हणजे कारण ज्यावेळेस मुलं म्हणतो त्यावेळेस आपण म्हणजे अर्थात पालकांपासून सुरुवात करून आपण आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा काय करायला हवं याच्याकडे चाललो आपण आता. तर की एकतर पालकांनी काय करायला हवं की ज्यामुळे त्यांची मुलं त्या कुठल्याही व्यसनाच्या मार्गांना जाणार नाहीत किंवा त्याची ॲटलिस्ट खबरदारी त्यांच्या बाजूनं घेतील की या गोष्टी आपण आपल्या पद्धतीनं करू शकतो. म्हणजे अर्थात ज्यावेळेस ती मुलं स्वतः इक्विप्ड असतील या गोष्टी, जसं आपण इमोशनल रेग्युलेशन म्हटलो, त्या गोष्टी इक्विप करायला स्वतः तयार असतील त्यावेळेस ती करतीलच. पण पालक म्हणून त्यांनी काय करायला हवं की मुलं त्या वाटेला जाणारच नाहीत. आणि पालकांच्या पलीकडे आपण आजूबाजूची मंडळी म्हणून, म्हणजे काय, मी भाऊ म्हणून, काका म्हणून किंवा शेजारी म्हणून किंवा सोसायटी म्हणून, शिक्षक म्हणून, आजूबाजूची माणसं म्हणून आपण काय करायला हवं. तर सगळ्यात पहिल्यांदा मला तर असं वाटतं की पालकांनी स्वतःचं मॉडेलिंग हे नक्कीच डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे मुलांच्या. कारण पहिला जर काही अँकर असेल मुलांना कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये तर ती घरातून ते काय बघतायत. आणि आपल्या सर्व्हेमध्ये इथे लक्षात आलेलं आहे पूर्णपणे की कुटुंबातल्या व्यक्ती काय वागतायत, कशा वागतायत ह्याच्यावरती ह्या प्रकारच्या व्हल्नरॅबिलिटीज कमी होणं किंवा वाढणं हे नक्कीच अवलंबून आहे. त्यामुळे मुळात मी असं म्हणेन की नाही टॅक्स मिळाला गव्हर्नमेंटला तरी चालेल, काही उद्योग बंद पडले तरी चालेल, परंतु पालकांनी मुळात ही काळजी घेतली पाहिजे की आपण कुठल्या व्यसनामध्ये अडकत नाही आहोत ना, इन्क्लुडिंग डिजिटल ॲडिक्शन. दुसरा भाग त्याच्यातला असा, मी आत्ता मगाशी म्हटलं तसं की आपलं मूल जेव्हा वाढत्या वयाचं आहे तर त्यावेळेला त्याच्याबरोबरच्या संवादाच्या जागा शोधणं. आणि हे मी अनुभवते किंवा मी आजूबाजूला बघते की खरोखरच गतिमान जीवन झालेलं असल्यामुळे आणि 12-12 तास 14-14 तास कामं करायला लागतात लोकांना. म्हणजे त्याच्यात काही कंपल्शन्स आहेत ते. पण मग ही कंपल्शन्स असतानासुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह एंगेजमेंटच्या जागा कशा शोधता येतील आणि त्या पॉझिटिव्ह एंगेजमेंट्स या एकत्र कशा असतील. म्हणजे तू तुझी पॉझिटिव्ह एंगेजमेंट बघ, मी माझी बघते, तुम्ही तुमचं बघा. अशा त्रिकोणामध्ये ती न जाता सगळ्यांनी मिळून एकत्र, म्हणजे ज्याला डिजिटल डिटॉक्स म्हणतो आपण, अशा प्रकारचे दिवस का नाही आपल्या घरामध्ये. आपण इतके सण समारंभ आपण साजरे करतो वर्षभरातनं, एक आपला नवीन सण समारंभ म्हणून आपण का नाही असं, किंवा कोणाचा तरी वाढदिवस पकडा, वाढदिवस करतोच ना. निदान घरात 4 लोक असतील तर 4 जणांच्या 4 वाढदिवसाच्या दिवशी आपण कोणीही काय अगदी महत्त्वाचे मेसेजेस किंवा कामाचे असतील तर ते वगळता नाही कम्प्युटर बघणार किंवा नाही मोबाईल बघणार किंवा नाही नेटफ्लिक्स किंवा OTT प्लॅटफॉर्म्स बघणार. छोटासाच डिसिजन आहे, पण असे पॉझिटिव्ह एंगेजमेंटचे. मग त्या दिवशी आम्ही कॅरम खेळू ना. किती मुलं कॅरम खेळतात? म्हणजे हा फारच विचित्र प्रश्न आहे, पण ज्याच्यामध्ये 4 लोक बसलेत आणि हास्य विनोद करत काहीतरी करतायत, अशा प्रकारची कुठली तरी ॲक्टिव्हिटी असेल तर ज्याच्यामधून त्या मुलांना आपले पालक हे आपले आहेत, आपल्याला उपलब्ध आहेत, आपल्याला वाटेल तेव्हा आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो आहोत, असा एक फील येईल. ह्या प्रकारे जर ती पॉझिटिव्ह एंगेजमेंटची पद्धत एक नवीन रूढ केली तर मला वाटतं ह्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या नियंत्रित व्हायला मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं ते की पालकांनी वाढत्या वयातल्या मुलांबरोबर ह्या चर्चा पण करायला पाहिजेत. ओपन द कारण त्यांना आता ती क्षमता आलेली आहे, त्यांना विश्लेषण करायची क्षमता आलेली आहे, चिकित्सा करायची क्षमता आलेली आहे. तर काय चांगलं काय वाईट ह्याच्याविषयी आपण कसा बरं विचार करूया. म्हणजे असं नाही आहे की आता चला आज आपण आता ह्या विषयावर बोलूया, अशा पद्धतीने नाही. पण ह्या प्रकारच्या काही जेवता जेवता असेल, काही ॲक्टिव्हिटीज करताना असेल, काही अनुभव एखादा समोर आपल्याला दिसला, एखादा प्रसंग घडलेला दिसला, त्यावरून त्या मुलांच्या मनामध्ये ह्याविषयी त्यांनी स्वतंत्रपणे आणि चिकित्सक पद्धतीने विचार करणं सुरू व्हावं, ह्यासाठी पालक हे इन्स्ट्रुमेंटल होऊ शकतात. आणि ते जर तसं त्यांनी केलं तर खूप मला असं वाटतं की एक उपयोग त्याचा नक्की होईल. कारण आता ती ना ते दिवस गेले की इन्फॉर्मेशन नाही आहे, इन्फॉर्मेशन ॲक्सेस सगळीकडे. त्याच्यामुळे इदर यू कन्स्ट्रक्ट द इन्फॉर्मेशन इन द राईट फॉर्मॅट
ऑर लेट इट डिस्ट्रक्ट द सिस्टम. त्याच्यामुळे ती इन्फॉर्मेशन आहे हे समजून ती चर्चा करणं. एका शिक्षकांनी केलेला प्रयोग मला आठवतो, तो फक्त सांगते. एक सामाजिक संस्था आहे पुण्यातली मोठी, त्या संस्थेमध्ये म्हणजे हा संयमचा नाहीये परंतु तो खूप क्लोज जाणार आहे की मूल पालकांना सुद्धा काही संदेश देऊ शकतं जर मुलाला विचार करायला त्याच्या शिक्षकांनी शिकवलं तर त्या संस्थेमध्ये असं घडलं की संस्था ज्या भागामध्ये काम करते त्या आजूबाजूला खूप अशा प्रकारचा भाग आहे की जिथे आत्ता म्हटलं तसे खूप अवेलेबिलिटी आहे आणि घरोघरी व्यसनाचा प्रकार आहे, प्रादुर्भाव ज्याला म्हणता येईल असा आहे. तर त्या शिक्षकांनी असं सांगितलं की मुलांना तुम्ही रोज घरी गेल्यानंतर आज काय करायचं तर आईवडिलांना वाकून नमस्कार करायचा म्हणले. फक्त रोज गेल्यानंतर संध्याकाळी आपण देवासमोर दिवा लावतो तसं तुम्ही देवासमोर दिवा लावू नका, तो तुमचा भाग आहे. पण तुम्ही तुमचे आईवडील हे तुमच्या दृष्टीने तुमच्या घरातले प्रौढ आहेत, ते मोठे आहेत, तर तुम्ही रोज नमस्कार करा. ते काही म्हणत नमस्कार करायचा म्हणजे करायचा. आणि मग त्या एका कुटुंबातली ही गोष्ट आहे. तर त्या कुटुंबामध्ये त्या मुलांनी येऊन नमस्कार केला संध्याकाळी. वडिलांची पद्धत अशी होती की ते कामावरून थेट बारमध्ये जायचे, तिथून बाटली घेऊन किंवा तर होऊनच घरी यायचे. पहिले 1-2-3 दिवस त्यांनी काही लक्ष दिलं नाही. मग 4-5व्या दिवशी त्यांनी जरा त्याला काय करतोय हे मूर्खासारखं, हे असलं काही करू नकोस. त्या मुलाला मात्र श्रद्धा होती की आपल्याला शिक्षकांनी सांगितलं आपण हे केलं पाहिजे. 1 महिनाभर त्या मुलांनी वडील घरी कसेही येवोत रोज त्यांना साष्टांग नमस्कार घालायचा आणि धन्यवाद द्यायचे, कृतज्ञता व्यक्त करायची, जे काही त्यांनी 4 शब्द सांगितले. 1 महिन्यानंतर त्या मुलांनी असा अनुभव सांगितला की काल असं झालं की मी जेव्हा वडिलांना नमस्कार केला, वडील मला पोटाशी घेऊन ढसाढसा रडले. म्हणले की अरे मी महिनाभर येतोय, मी दारू पिऊन येतोय, तू मला रोज नमस्कार करतोयस, मला लाज वाटायला लागली. म्हणाले मी दारू पिऊन येतोय आणि तू मला नमस्कार करतोयस, मी आजपासून नाही पिणार म्हणाले. आणि खरोखर त्या वडिलांची दारू सुटली. तर त्याच्यामुळे हे दोन्ही बाजूंनी हा काय म्हणूया संवाद संपर्क जेवढा वाढेल तेवढी मुलं त्याला एक खूप सुंदर उदाहरण असं आहे की एक भय सापळा असतो आणि एक मोह सापळा असतो. भय सापळा कसा तर पोपट जेव्हा पिंजऱ्यामध्ये असतो त्याला कसं पकडतात किंवा त्याला कसं तिथेच ठेवतात. तर बऱ्याच वेळेला शिकारी किंवा पोपट पकडायला जाणारे जे लोक असतात ते काय करतात तर तो पिंजरा असा मोठा असतो, त्याचा दरवाजा उघडून ठेवतात आणि त्याच्यामध्ये एक अशी दांडी असते आडवी आणि पोपट ते खाण्याच्या निमित्ताने त्या पिंजऱ्यात जातो तर त्या दांडीवरती बसतो. रॉड असतो आणि त्याच्या भोवती एक पोकळ नळी असते. त्यामुळे पोपट जेव्हा त्या नळीवर बसतो तेव्हा काय होतं, नळी गरकन फिरते आणि पोपट खाली डोकं वर पाय होतो. भयंकर भीती वाटते त्याला असं वाटतं आपण उडूच शकणार नाही. वस्तुस्थिती तशी नाही. त्यांनी ठरवलं तर तो उडू शकतो त्याच्यातून, पण ती जी भीती एवढी निर्माण होते त्याच्यामुळे तो उडतच नाही, उडण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि तेवढ्या वेळात शिकारी येऊन दार लावतो आणि पोपट पकडला जातो. हा आहे भय सापळा. म्हणजे मी काहीतरी केलं नाही तर काय होणार, अरे बापरे, म्हणजे मला खूप पेन सहन करायला लागतील किंवा मला खूप जास्त काहीतरी दुःख सहन करायला लागेल किंवा माझं दुःख कमीच होणार नाही मी जर हे केलं नाही तर. ही जी भीती आहे त्याच्यामुळे त्या सापळ्यात मुलं अडकत जातात. दुसरा मोह सापळा असतो. म्हणजे माकड कसं पकडतात अशी एक गोष्ट आहे की माकडाला पकडण्यासाठी असं एक लहान तोंडाचं मडकं ठेवलेलं असतं आणि त्या मडक्यामध्ये खाऊ ठेवलेलं असतं, बोरं म्हणा काही म्हणा, माकडांना जे आवडतं. मग माकडं काय करतात, त्या मोहाने त्या मडक्यापाशी जातात आणि आत हात घालतात आणि जेवढं हवं आहे ते सगळं घेतात मुठीमध्ये. ती मूठ भरली एकदा की त्यांना बाहेर नाही काढता येत, कारण मूठ भरली की हे वाढतं ना आणि जो हात आत गेलेला असतो त्याच्यापेक्षा त्याचा हे वाढल्यामुळे साईज वाढल्यामुळे त्यांना ते बाहेर काढता येत नाही. आता माकडांना जर हे कळलं की आपण मुठीतलं हे सोडून दिलं ना तर आपला हा पटकन बाहेर निघणार आहे आणि आपण पळून जाऊ शकतो. पण माकडं तसं करत नाहीत, कारण त्या मोहात पडलेली असतात की जे आहे ना ते मला खायचं आहे, ते मला मिळालं पाहिजे, मग ते सोडत नाहीत ते आणि त्यामुळे ते अडकलेले राहतात आणि तेवढ्यात शिकार होते. तर हे 2 सापळे फार महत्त्वाचे आहेत की एकतर अनावश्यक भीती वाटणं, म्हणजे पेन सहन करायची तयारी नसणं कुठलीही, पेन रिलिव्हर म्हणून ह्या गोष्टींच्याकडे बघणं, किंवा त्याचा मोह पडतोय मला आणि आता ते मला छान वाटतंय, आवडतंय, तर ते मला मिळालं पाहिजे, लगेच मिळालं पाहिजे, आत्ता मिळालं पाहिजे, हवं तेवढं मिळालं पाहिजे, ते सोडून नाही द्यायचं. हा जो भाग आहे त्याच्यातला, त्या 2 गोष्टींच्यामुळे मला असं वाटतं की हे वाढत जातं. खूपच इंटरेस्टिंग आहे. हा आज रिपोर्ट तर पब्लिश झालेलाच आहे. म्हणजे ज्या लोकांना ज्या रिपोर्टबद्दल बऱ्यापैकी आजच्या एपिसोडमधून आपण चर्चा केली, तो जर ॲक्सेस करायचा असेल तर त्यासाठीचे काही डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, मग तिथून तुम्ही हा रिपोर्ट ॲक्सेस करू शकाल. तो पब्लिकली आलेला असेल तोपर्यंत. थँक्यू सो मच. खूप खूप आभार तुमच्या दोघांचेही. किशोरवयीन मुलांमधलं वाढत जाणारं
व्यसनाचं प्रमाण, त्याच्या वल्नरेबिलिटीज काय आहेत, नेमका काय ह्या सगळ्याचा आवाका आहे, हे सगळं आज तुमच्यासोबत याची चर्चा करता आली, गप्पा मारता आल्या. खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. ज्या ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत, ज्या ज्या घरांमध्ये मुलं आहेत, अशा घरांमध्ये हे एपिसोड्स पाठवायला विसरू नका आणि तुमचा जो काही अभिप्राय असेल तो खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. लोभ सभा.